मी नितीन, आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी। मलकापूर नगर परिषद निवडणूक प्रचारार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची जाहीर सभा शनिवारी मलकापूर येथील अहिल्यानगर येथे संपन्न झाली। या जाहीर सभेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, काँग्रेस पक्षाचे निवडणूक प्रभारी संजय बालुगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट आनंदराव पाटील, मनोहर शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते बंडानाना जगताप, प्राध्यापक धनाजी काटकर, अजित पाटील चिखलीकर यांच्यासह विविध मान्यवरांची व सर्व उमेदवारांची उपस्थिती होती। या सभेची सुरुवात पक्षाचे उमेदवार राजेंद्र यादव यांच्या भाषणाने झाली। काल परवा या ठिकाणी मलकापूरचे कमी आणि बाहेरचे जास्त असणारे वक्ते होते, परंतु आपण काही बोलत असताना सुद्धा त्याला भान जात नाही। आपण काय बोलतोय त्याची दिशा नाही, विकासाबद्दल काय बोलायचं नाही। ह्यांनी काय करायचं, आम्ही रेटऱ्याचे कुंभारगावचं काय झालं, अरे मलकापूरचं काय केलं ते सांगा। तुम्ही दुसऱ्याचं सांगत बसू नका। अरे मलकापूरचं काय केलं तर इथं बसलेला मनोहर भाऊ शिंदे तुम्हाला सांगणार आहे। विकासाचं जे आपण केलेलं जे काम आहे ते एवढं मोठं आहे, आम्ही कुठलंही न केलेलं काम तिथे दाखवलेलं नाही। जे काम करत आहोत आणि केलेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजून या मलकापूर विशेषतः प्रेम असणारे सर्वजण आपण या ठिकाणी जमलेला आहात। बंधूंनो, तुम्हाला सांगायचं आहे, इथं आलेल्या प्रवृत्तीला आपल्या मलकापूरचं घेणे देणं काय नाही। इथं फक्त आपलं संस्था, आपल्या जे इतर काही कार्यालय ते वाचवण्यासाठी त्यांची धडपड आहे। परंतु आपण एक म्हणतो ना की आज चंदन स्वतः झिजतो आणि सुगंध दरवळतो, सर्वांना सुगंध देतो। तसे मनोहर भाऊ शिंदे गेले 20 वर्ष झालं ग्रामपंचायत आज अखेरपर्यंत सकाळी 8 ते 10 स्वतःला झिजत असतात। माझा मलकापूरचा गाजावाजा झाला पाहिजे, माझ्या मलकापूरचा सातारा जिल्हा महाराष्ट्रात जगात नाव गाजलं पाहिजे असा तळमळणारा चंदन इथं स्वतःला घासून घेत आहे आणि या मलकापूरला चंदनाचा वास देत आहे। अरे तुम्ही काय गप्पा करता, काय गोष्टी करता, सोडून द्या। तुम्ही यायचं वैयक्तिक टीका करायची, अरे विकासावर बोला, आम्ही पण ठाम आहोत। भाव सोडा, आमच्यावर बोला, आम्ही तुमच्यावर तयार आहे। परंतु या ठिकाणी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा असतील, त्यांनी एक त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेले एक योजना आहे की आपण आपलं काम करत राहायचं, आपली संस्कृती सोडायची नाही, आपला विचार सोडायचा नाही, आपण तो सोडून कोणावर बोलायचं नाही, आपलं काम करत राहा। ही जनता तुमच्या पाठीशी नक्की 100% मागे राहणार आहे। आपले कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांचं भाषण आहे, म्हणतात हत्ती डौलानच चालतो, मौलानच चालतो, डुलत डुलत चालतो, माग जे आहे ते असेच करणार आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका। तसा हा हत्ती म्हणजे काँग्रेस पक्ष आहे, तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका। मला एवढं सांगायचं आहे, आमच्या कराडच्या नगराध्यक्ष भगिनी आल्या, शुभारंभाचं भाषण केलं, म्हणले बघा बीजेपीचा नगराध्यक्ष, विकास बघा, कराडचं बघा कसं झालंय, महाराष्ट्राच्या सत्ता आमची आहे, आम्ही कराड पण आले ना, आता मलकापुरात द्या। अहो तुम्ही नगराध्यक्ष, तुमच्याच भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी तुमच्या विरोधात तक्रार दाखल केल्या की हे भ्रष्टाचाराचं काय चाललंय, तुम्ही काय वल्लग्न या ठिकाणी करता। पहिल्यांदा तुम्ही आपलं स्वतःचं बघा आणि मग दुसऱ्याची इथं येऊन तुम्ही हे करा, विचार मांडा। आम्हाला एकच कळतं, आम्हाला कुणी पोचपावती द्यायचं कारण नाही या ठिकाणी। आज या आपल्या सातारा जिल्ह्याच्या ज्या नगरपंचायती नवीन झाल्या, खंडाळा असेल, मेढा, पाटण,
आज श्वेता शिंगल मॅडम आपल्या जिल्हाधिकारी प्रथम नागरिक आहेत, आज IPS मधनं झालेले त्या एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आज त्या नेहमी भाऊंच्या वर आम्ही नेहमी काम आपल्या मलकापूरचं घेऊन जात असताना मॅडम नेहमी सांगतात, आज खंडाळ्याची लोक आली होती, आज मेढेची लोक आली होती, मॅडम आमची ग्रामपंचायत नगरपंचायत झालेली आहे, आम्ही काय करावं. मॅडम एकच सांगतात, तुम्ही इकडे काही करू नका, तुम्ही मलकापूरला जावा. मनोहर शिंदे तुम्हाला सांगतील की नगरपंचायत नगरपरिषद कशी चालवायची. अहो ज्या शाळा असतात त्या शाळेवर शिक्षक असतात, मुख्याध्यापक असतात, परंतु त्या मुख्याध्यापकांच्यावर सुद्धा इन्स्पेक्शन करणारे शिक्षण अधिकारी सुद्धा असतात. तसं या सातारा जिल्ह्यामधल्या ज्या नगरपंचायत आहेत, नगरपालिका आहेत, 150 वर्षापूर्वी ज्या नगरपालिका आहेत, त्याचा आढावा घेत असताना, आदर्श घेत असताना कलेक्टर मॅडम म्हणतात की जो निधी दिलेला आहे शासनानं, त्या निधीची कशी योजना आखावी, कसं त्याचं व्यवस्थित मांडणी करावी आणि विकास कसा साधावा, हे जर पाहायचं असेल तर त्यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं होतं कलेक्टर मॅडमनी की मनोहर शिंदेचा अभ्यास बघा आणि मलकापूरचा आदर्श आणि विकास बघा. अहो तुम्ही आम्हाला बाकीच्या कल्पना द्यायची गोष्ट आहे, आम्हाला या ISI अधिकारी जिल्हाधिकारी दिलेली आमच्या पाठीवली थाप आहे आणि ही थाप मिळवण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे. म्हणून सांगतो, आज आपले लाडके माजी मुख्य पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचं विशेषतः या मलकापूर प्रेम आहे का तर आहेच. त्यांच्या विचाराने चालणारे मनोहर आम्ही सर्व सहकार्य आहोत. मला एकच सांगायचं आहे, गेल्या 4 निवडणुका झाल्या राज्यामध्ये, त्या राज्यामध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे आणि त्या विजयानंतर आज ही मलकापूरची पहिली निवडणूक आहे आणि पहिली निवडणूक आपण काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर लढत आहोत. संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. आज हे मलकापूर गाव, हे पृथ्वीराज चव्हाणांचं गाव, हे आदरणीय भास्करराव शिंदे त्या गावचे विकासाचा महावीर मनोहर भाऊ, त्यांचे सर्व सहकारी आज कसं या मलकापूर मध्ये पृथ्वीराज चव्हाणांना कोंडीत आणण्याचा प्रयत्न करत आहात. अहो तुम्ही सोडा, इथं बसलेले हे जे आज मावळे काँग्रेसचे मावळे आहेत, हे मावळे येणाऱ्या 27 तारखेला 20 चिन्ह केल्याशिवाय राहणार नाही आणि मान्य पृथ्वीराज चव्हाण बाबाचं नाव महाडात गाजणारच आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुमची त्या ह्याची उंची नाही. तुम्हाला बोलायचं आहे मनोहर भावावर बोला. त्यात काय झाले, आपलं भाव कधी बोलत नाही, संयमी. आम्ही काय म्हणायला गेलं की जाऊ दे आपण आपलं काम करूया, भाव असं म्हणलं चालू दे आपलं आपण काम करत आहे, पण भाव त्याचा जरा सोडून दिलं पाहिजे काय. आणि आता जरा आम्हाला बी जरा मोकळीक द्या बोलायला. तर येणार ही जी निवडणूक आहे ही आपण तुम्ही आम्ही सर्वांनी हातात घेतली पाहिजे. सातारा जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते बंडानाना जगताप हे या ठिकाणी मार्गदर्शन करतील. मी जास्त काय सांगणार नाही का तर सांगण्यासारखं काय राखलेलंच नाही. बऱ्याच नेत्यांनी म्हणजे जी 2-3 दिवसाची घाण होती ती घाण काढल्या. तुम्हाला मी एवढंच सांगतो की रेटरे बुद्रुक गावाचा विकास करता आला नाही ना. आज्याने कमवलेल्या इस्टेटवर आता कुणीतरी सांगितलं की जरा सुरेश बाबांनी हात फिरवला, पण ह्या बाळानं उधळायचाच उद्योग चालू केला. पण मलकापूरच्या मतदार बळगुईंना आणि मी कराड दक्षिण मधल्या मतदारांना पण आवर्जून सांगतो, जेवढं मिळेल तेवढं घ्या, आमचंच आहे. काय झालंय मलकापूरची निवडणूक आणि पेपरला काय येतं, आता मी दक्षिणेत आमदार झालो. ती गाणं आहे माहिती आहे का गाणं तुम्हाला, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. अहो गोळे झाले
आपण नगरपालिकेची निवडणूक आहे, आपण कुठं काय बोलतो, आमदारकीची स्वप्न अशी बाळगू नका. तुमच्यात आमदार होण्याची ती क्षमता नाही, तुम्ही ती स्वप्न बाळगू नका. आमदार होण्याची कुणाची कुवत आहे ही कराड दक्षिण मधली जनता 19ला दाखवणार आहे. आणि उद्याच्या 27 तारखेला म्हणजे 28चा निकाल लागला नाही तर ही पुन्हा पाकच कुळवणार. आयात केली, कुठली माणसं आणली, कुणी आणली, आम्हाला गावात स्थान नाही म्हणून सांगणार. तुझ्या गावातली एक ही कुठली विकासाची योजना असली तर दाखव. मी परवा एक वेळा बाबांच्या बरोबर रेटरे बुद्रुक मध्ये गेलो, तेव्हा मला बाबा म्हणले तुझं गाव लय चांगलं. अहो म्हणलं ही राजधानीचं गाव, ह्यासनी कुणाच्या जनतेची गरज नाही. ह्यांना पाणी कुठलं आहे बघा, मलकापुरातलं आहे. रेटरेकर आज कोण इथं असेल तर त्यांनी उठून सांगू द्या पाण्याची परिस्थिती काय. आणि मी मलकापूरच्या मतदार बंधू भगिनींना मी एक हात जोडून विनंती करतो की तुम्ही ह्या असल्या भूलथापांना बळी पडू नका. का तर हा माणूसच असा आहे की सोयीस्कर राजकारण करणारा माणूस आहे. फक्त त्यांच्या संस्था ज्या आहेत त्या संस्था वाचवण्याचा प्रयत्न करणारी ही पुढारी मंडळी आहे. आणि आज बाबा जरी उद्या मुख्यमंत्री झाले तरी परत ही म्हणजे ती कुठलं म्हणतो आपण माहित आहे का तुम्हाला की कुपाड असतील, त्या कुपाडीवर जसा एक प्राणी असतो प्रत्येक वेळेला रंग बदलण्याची त्या प्राण्याची सवय असती. हिरवा कलर ज्या हिरवा असेल कुपाड त्या हिरव्या त्या पद्धतीने राहायचं, तसा प्रकारचा हा माणूस आहे. आणि ह्या माणसानं कुठेही राजकारणात कुठे यश आलेलं नाही, कुटुंबाला झालेलं नाही. फक्त तुमचं इथं ढवळून सगळं हलवून मात्र करायचं आहे. फक्त मला नगरपालिकेच्या तुमच्या मतदार बंधूंना आवर्जून विनंती करायची आहे की तुम्ही ह्या भूलथापांना कुठंतरी कुणी 5,000 2,000 देणार असल्या पैशाच्या आमिषाला कुणीही न बळी पडता येणाऱ्या 20 तारखेला यांची जागा यांना आवर्जून दाखवा. यांची जागा जर यांना कळली नाही तर ही म्हणणार आहे की मी महाराष्ट्राचा नेता झालो. यांना कशाचंही भान नाही. निवडणूक मलकापूरची आमदारकीची स्वप्न पडतात, सकाळी उठली की पुन्हा कुठलं तरी गाव ओळखायचं. पैशाच्या ह्याच्यावर यांचं राजकारण आहे. या राजकारणाला कुणीही बळी पडू नका. आणि येणाऱ्या 27 तारखेच्या ह्याच्यात भरघोस मतानं, का तर विलासराव देशमुख साहेब म्हणायचे कायम, त्यांची भाषणं ऐका. देशमुख साहेबांचं भाषण ऐकलं तर असं वाटतं की खरोखर काँग्रेसचा हात आम आदमी के साथ. ही कुटुंब सुद्धा काँग्रेस बरोबरच होतं, पण सोयीस्कर राजकारण ह्या कुटुंबानं आजपर्यंत केलेलं आहे. कृष्णा कारखान्याची ह्यात कुणी सभासद असेल तर मी तुम्हाला आवर्जून सांगतो 5 वर्ष पूर्ण व्हायचे आहेत, कारखाना बंद पडण्याच्या अवस्थेत आहे. वाईट परिस्थिती आहे. ह्यांच्या हातात कारखाना दिलेला आहे जनतेने. आणि त्यांचा कारखाना बघा तुम्ही, जयवंत शुगर 2400 रुपये दर काढला, कृष्णेचा 2300 काढला, बिल नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मलकापुरात ही घाण आणू नका. मलकापुरात तिथनं पलीकडे ठेवा. एवढंच तुम्हाला मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर धनाजी काटकर सर हे आपलं मनोगत व्यक्त करतील. येत्या 27 तारखेला मलकापूरच्या नगरपालिकेची निवडणूक आहे. मी कालही एक ठिकाणी सांगितलं की मलकापूर ग्रामपंचायत होती त्यावेळेलाही मनोहर भाऊच्याच नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी सत्ता त्यांना दिली. नगर पंचायत झाली तरी सुद्धा मनोहर भाऊंच्याच नेतृत्वाखाली या ठिकाणी तुम्ही नगरपंचायतीचं कामकाज करण्याची त्यांना संधी दिली. आणि आता पहिल्यांदा नगरपालिका झालेली आहे. मनोहर भाऊ ही एवढी जनता इथं जमलेली आहे. येत्या 27 तारखेला मतदान आहे. 28 तारखेला ही मलकापूरची नगरपालिका आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जनता देईल. या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं हे पॅनेल आहे. 20 उमेदवार आहेत, 19 या ठिकाणी नगरसेवक होणार आहेत आणि 20वे या ठिकाणी आपल्याला नगराध्यक्ष पदाला म्हणून एक
थेट नगराध्यक्ष निवडून द्यायचा मित्र. हे राष्ट्रीय काँग्रेसचं पॅनेल झाल्यानंतर अनेकांच्या या ठिकाणी मनामध्ये विचार होते की या सातारा जिल्ह्यामध्ये आणि कराड तालुक्यामध्ये काँग्रेसचे बडे नेते, ज्येष्ठ नेते या ठिकाणी इथं होऊन गेलेले आहेत. मग 1952 पासून आपण जर विचार केला तर यशवंतराव मोहिते असतील, या ठिकाणी विलास काका पाटील उंडाळकर असतील आणि आता पृथ्वीराज चव्हाण साहेब आहे. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय विचाराशी कास धरून राजकारण केल्यानंतर कशा पद्धतीनं या महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास होत गेला आणि गेल्या 4.5-5 वर्षामध्ये आता 5 वर्ष पूर्ण होत आलेली आहे. कशा पद्धतीनं राज्य चाललेलं आहे आणि देशाचं राजकारण चाललेलं आहे, कुठल्या दिशेनं चाललेलं आहे याचा या ठिकाणी आपण जाणकार मंडळी आहे, आपल्याला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून दर 5 वर्षाला निवडणूक येत असते, मग ती ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत. आपण आपल्या मताचा एवढा अधिकार आहे की ग्रामपंचायतीत आपला प्रतिनिधी कोण असावा, लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी कोण असावा, विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी कोण असावा हे आपण ठरवत असतो. म्हणून कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कोण काय सांगतं याच्याकडे लक्ष न देता या ठिकाणी आपल्या हिताचं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या सामान्य माणसाचं हित कोण जपणार आहे याचा विचार करून आपण जर मतदान केलं तर आपल्याला निश्चित लक्षात येईल. आपण विचार केला तर आपण कुणाला मतदान करावं. मनोहर भाऊंची कारकीर्द या ठिकाणी 20-25 वर्षाची आहे, परंपरा घराला आहे. या ठिकाणी तुमच्यासाठी तात्पुरतं राजकारण मनोहर भाऊ कधी करत नाही, पूर्णपणे त्यांनी वाहून घेतलेलं आहे. मलकापूर नगरपालिका आणि मलकापूर शहर हे या ठिकाणी हे माझं कार्यक्षेत्र आहे, हे माझं कुटुंब आहे. आणि म्हणून जे जे तुम्हाला देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला. ही मलकापूर नगरपालिका जी आहे ती महाराष्ट्रामध्ये रोल मॉडेल म्हणून ही नगरपालिका या ठिकाणी नावारूपास आलेली आहे. अनेक देशातले परदेशातले लोक सुद्धा या नगरपालिकेच्या कामकाजाला भेट देऊन गेलेले आहेत. सर्वांचं यात काँग्रेस पक्षात म्हणजे बाबा असतील, काका असतील, या ठिकाणी मोहिते, यशवंतराव मोहिते भाऊ असतील आणि काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्ह्यातले काही ज्येष्ठ नेते असतील, या सगळ्यांनीच या जिल्ह्यासाठी आपल्याला बरंचसं मोठं योगदान दिलेलं आहे. आणि हा जिल्हा पूर्ण राज्याला दिशा देणारा जिल्हा म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिलेला आहे. 27 तारखेला 20-0 करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करावं. या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचे हेडगेताई आहेत, त्यांना मोठ्या मताच्या फरकाने या ठिकाणी आपण निवडून द्या आणि सर्व नगरसेवक त्या वार्डातून आपण हाताच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून निवडून द्यावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी एक सत्कार होतोय. पृथ्वीराज चव्हाण बाबा आणि माननीय विलासराव पाटील उंडाळकर यांचं नेतृत्व मानणारी ही ग्रामपंचायत की ज्यांची आज सरपंचपदी निवड झालेली आहे, त्या मनीषा मोहन चव्हाण यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मनीषा चव्हाण यांनी विजयाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि निश्चितपणे हा विजयाचा वारू दौडत असाच राहणार आहे. यानंतर मी मनोहर शिंदे भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की नगरपंचायतीची नगर परिषद झाली आणि पहिली निवडणूक होऊ गाठलेली आहे. निवडणूक म्हणले की पक्ष आले. आपण ही निवडणूक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन लढतोय. विशेषतः उल्लेख करावा लागेल उदयशे पाटील दादा यांचा. आज ते त्यांच्या नातेवाईकांना लग्न असल्यामुळं आलेले नाहीत, पुढच्या सभेला येतील. राजाभाऊ पाटील उंडाळकर आहेत. ह्या सर्वांना एक काँग्रेसची विचारधारा आपण सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरमध्ये राबवतोय. बऱ्याच वक्त्यांनी त्याच्याबद्दल वाहपो केला, पण मी बोलणार नाही. शेवटी हे सर्व काँग्रेसचं एक घर आहे आणि त्याची एकत्रीकरणाची मुहूर्तमेढ आज मलकापूरला होते. हा खरा मला मोठा आनंद या ठिकाणी आहे.
दोन गोष्टी यातल्या महत्वाच्या आहेत की 10 वर्ष आपण मलकापूर नगर पंचायत कारभार पाहिलेला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या शहराचं नाव गेलेलं आहे. मी आज बाबा फिरतोय सगळ्या शहरामध्ये, अनेक लोक आज उत्स्फूर्तपणे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचं स्वागत करतायत आणि निश्चितपणे सांगताय की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आम्ही विकासाबरोबर आहोत, आम्ही पृथ्वीराज चव्हाणांच्या विचाराबरोबर आहोत, काँग्रेसच्या विचाराबरोबर आहोत. तर तुम्हाला का सांगतोय, आपण पाहिलं असेल एवढी मोठी संख्या आपण या ठिकाणी उपस्थित लोक आहेत. हे काही बाहेरून आलेले मंडळी नाहीत, काही नेते मंडळी जरूर आहेत माझ्यावर प्रेम करणारी, परंतु जे समोर बाबासाहेब मंडळी बसलेले आहेत ही सर्व मलकापूर शहरातून आलेली मंडळी आहेत. माझी विनंती आहे सर्वांनी हात वर करावा जे मलकापूरमध्ये आले त्यांनी. आज अनेक सभा झाल्या, गाड्या भरून येत आहेत, बंधनाने उल्लेख केला त्याचा. मला काही त्याचं म्हणायचं नाही, ते हवे तर हवं त्यांनी. परंतु तुमच्या दृष्टीनं ही मलकापूरची निवड फार महत्वाची आहे. 2005 साली मी सरपंच असताना बाबा केंद्रात मंत्री होते, उल्लेख झाला विलासराव देशमुख साहेबांचा, ते राज्यात मुख्यमंत्री होते. ग्रामपंचायत बरखास्त करून बाबांनी नगरपंचायत करायचा निर्णय घेतला. हा खरा मलकापूरच्या विकासाचा टर्निंग पॉइंट होता. मी तुम्हाला सांगतो, नगरपंचायत झाली नसती तर एवढा मोठा विकास, एवढा निधी मिळाला असता असं मला वाटत नाही. सैदापूरचे आहेत माझे मित्र सरपंच या ठिकाणी, आज विठ्ठल तात्याही नाहीत आणि आप्पाही नाहीत. आमच्या वडिलांची दादांची इच्छा होती की मलकापूर सबर सैदापूर सुद्धा नगरपंचायत झाली पाहिजे, की ते सुद्धा शहर मोठं वाढतंय. माझ्या गावाला 24 तास पाणी मिळालं पाहिजे असं स्वप्न भास्करराव शिंदेनी पाहिलं 2005 साली. आज तुम्ही त्याचा उल्लेख करताय, पण हीच मंडळी त्या स्वप्नाला विरोध करणारी मंडळी होती. अधिकराव शिंदे मगाशी भाषणात बोलले की 24 तास शहराला मीटरनं पाणी द्यायचं. ही कल्पना ज्यावेळेला स्वीकारली त्यावेळेला लोक म्हणले हे काय पेट्रोल आहे का, डिझेल आहे का, ह्याप्रमाणे पाणी दिलं जाईल का. परंतु बाबांचं कुशल मार्गदर्शन, पोलानी साहेब म्हणून एक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी त्यांनी बसून त्याचं नियोजन केलं आणि अखंडपणे 10 वर्ष आपण शहराला पाणी पुरवतोय. बाबा आजच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा फोन आला त्यांच्या पीएनचा की आम्हाला मलकापूरला भेट द्यायची, की झोपडपट्टी सुद्धा मीटर आहेत आणि 10 वर्ष अखंडपणे चालू राव आहेत. त्यांनी प्रोफेसर चारी सर म्हणून आहेत, आस्की म्हणून जे विद्यापीठ हैदराबादला आहे त्याचे ते मुख्य आहेत, त्याचं ते नियोजन करतायत. एका राज्याचे मुख्यमंत्री मलकापूरला येत आहेत ही पाणी योजना बघायला, की 10 वर्ष अखंडपणे 24 तास पाणी दिलं जाते एका नगरपंचायत मार्फत. अनेक योजना आहेत. मुलींची बस सेवा आहे, प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान, मुलींना मोफत आपण बस सेवा दिलेली आहे. कन्यारत्न योजना, प्रियदर्शनी कन्या योजना इंदिरा गांधी नावानं आपण सुरू केलेली आहे. मुलगी जन्माला आली की आपण त्या नाव 15,000 ठेवतो आणि तिला 1 लाख मिळतात 20 वर्षानं. 200 मुलींना आपण ठेव पावतलेल्या 2 कोटी रुपये रक्कम आहे. सोलर सिटी आहे, गणकचरा व्यवस्थापन आहे, स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आज आपण प्रत्येक घरामध्ये 2 बकेट घंटा गाडी. आता आपण सगळं शहर बघतोय, वृक्षारोपण बघतोय. राजमंड्री म्हणून हैदराबाद तिथून आपण झाडं आणून झाडं जगवले, नुसते लावले जगवले आहेत. अनेक कामं आपण 10 वर्षात केली. तुम्हा सर्वांना बरोबर घेऊन, जे माझे सगळे सहकार्यांना घेऊन आपण या ठिकाणी 10 वर्ष कामं केलेले आहे. आज नगर परिषद हो गाठलेली आपण प्रस्ताव सादर केला. बाबा तेव्हा राज्य मुख्यमंत्री होते, त्यांनी माहिती करता प्रस्ताव खाली पाठवला आणि पुन्हा आघाडी शासन केलं, युती शासन आलं. 2016 ला परिपूर्ण प्रस्ताव गेला. 2016 ते 2018 2 वर्ष त्यांनी ही फाईल प्रलंबित ठेवली. नागपूरला मी स्वतः बंटी पाटील होते, नाना होते, आंध्र पाटील, आम्ही त्यांना भेटलो. बाबांचं पत्र घेतलं, त्यांनी शेरा मारला कार्यवाही करावी. मुख्यमंत्री हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात, त्यांनी जर बाबांच्या पत्रावर शेरा मारलं तर काम लगेच व्हायला पाहिजे. डीमार्ट जो सभा झाली त्यांनी जाहीर केलं की मला नगरपरिषद करायचं आहे. परंतु मी जाहीर सांगतो, ते म्हणतात आम्ही विकासाच्या आड येणार नाही. तुम्ही येणारे आहातच. तुम्ही उत्तर नाही दिलं. तुम्ही का नगरपंचायत स्थापन करा विरोध केला? तुमची हिंमत असेल तर एक जाहीर पत्र दाखवा लोकांना की ही मलकापूरची नगरपरिषद झाली पाहिजे. आता मी सही घेतली, मुख्यमंत्री ऑर्डर घेतली. नुसतं मोकळ्या गप्पा मारणं सोपे. हा मार्केट आहे, नांदलापूर रस्ता आहे, त्याचा शिंगाडे आहेत या ठिकाणी.
दोनदाचं टेंडर झालं, ओव्हरकोट झाली, परवा बांधकाम मंत्री आले, म्हणले काम करू नका, ह्याचं श्रेय मनोहर शिंदेना मिळेल. अनेक गोष्टी मग सांगतो मी. नगरपंचायत होण्याकरता आपण उपोषणाला बसलो होतो, त्यावेळेला वेगळं उपोषण या ठिकाणी झालं. कोण मंडळी होती ती? त्यांना विचारलं पाहिजे. मतं मागे आपल्या दारात येत आहेत, त्यांनी त्याच्याबद्दल कधी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं नाही. गेल्या 4.5 वर्षामध्ये केंद्र सरकार भाजपचं, राज्य सरकार भाजपचं, त्याचा फायदा काय झाला मलकापूरला? एक 10 पैसे तरी मलकापूरला आलेत का? त्यांचं पोस्टर बॅनर बघा. कुणाचा फोटो आहे? हनुमंतराव जाधव विरोधी पक्ष नेते. ते म्हणायचे, मी नाही कधी म्हणलं, कारण का बाबा 17-0 आपण नगरपालिका जिंकली होती, विरोधी पक्ष पद नेते नव्हतं, पण ते म्हणायचे विरोधी पक्ष नेते. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आज ते नेते त्या पार्टीचे, त्याचा फोटो आहे का त्या पोस्टरवर? कोण पार्टी चालवणार आहे? अतुल भोसले. रेटरे गावाची माहिती आल्या पुढारी पेपर मध्ये, वाचा त्याची. काय अवस्था आहे रेटरेची मी म्हणत नाही, पेपर मध्ये आलेला आहे. पाण्याची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था. डेंग्यू झालाय तिथं, आरोग्य जातोय तिथं. मला तुम्हाला स्वतःचं गाव पहिलं सुधरा. एवढा मोठा इतिहास आहे आपल्याला. यशवंतराव मोहिते, यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, वैचारिक बैठक आहे. राजकीय संघ जरूर पाहिजे आपल्याला. ही लढाई विचारायची आहे. ही लढाई व्यक्तिगत प्रश्न मांडायचे नाही. माझी मुलगी कुठं शिकली, मी आज सांगतो तुम्हाला, कृष्णा हॉस्पिटल मलकापूर मध्ये, रेटऱ्यात नाही. मी ह्या गावचा रहिवासी आहे. ती शाळा आहे मलकापुरातली. मार्क पडली, निकाल लागला, ऍडमिशन मिळालं. मी शिकायला नाही रेटरला आलो, किंवा माझी मुलगी शिकायला नाही रेटरला गेली, मलकापुरात शिकली. हे लक्षात ठेवा तुम्ही. दुसरं एक तुम्हाला सांगतो हॉस्पिटल बद्दल. आता जे त्यांच्याबरोबर बसलेत ना मलकापूरचं नियोजन करायला, हे अविनाश मोहिते दादांच्या पॅनलचे प्रमुख होते. त्यांची भाषणं आठवा, म्हणजे मग ते तुमच्याबद्दल काय बोलले, तुमच्या ट्रस्ट बद्दल काय बोलले, सगळं माझ्याकडे सीडी आले. पण मला ते करायचं नाही. माझी निवडणूक बाबा नगरपालिकेची आहे. जेव्हा कारखाना लागेल किंवा लागेल तेव्हा बघता येईल मला. तुम्ही मलकापूरच्या बद्दल बोला. हे पुस्तक छापलेलं आहे, तुम्हाला माझ्याकडे उपलब्ध आहे. मी तुम्हाला देईन झेरॉक्स. विधानसभेतलं भाषण आहे. 28 जुलै 1986 साली माननीय आदरणीय आमदार ND पाटलांनी प्रश्न विचारलेला आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे फायनल बिल देताना दर टनातून 5 रुपये व युरिया फंड म्हणून दर टनामागे 4 रुपये याप्रमाणे त्यांनी प्रत्येकी शेतकऱ्यांच्या बिलातून लक्षावधी रुपयाची कपात करून घेतली आहे. ही गोष्ट खरी आहे का? अरे याचं उत्तर कुणी दिलंय बघा. राज्याचे माजी मुख्यमंत्री, सहकार मंत्री, ज्यांनी मलकापूरच्या विकासामध्ये मोठं योगदान दिलं, ते आदरणीय विलासराव देशमुख साहेब. काय म्हणतायत ते? कृष्णा सहकारी साखर कारखान्याने मेडिकल कॉलेज साठी चालू वर्षी 37,55,028 रुपये कापून घेतलेले आहेत. म्हणजे माझ्या आजोबांच्या पासून माझा ऊस जातो कारखान्याला, माझ्या वडिलांचा जातो, माझा आणखीन जातो. आता माझ्याबद्दल बोलून मी बोललं पाहिजे. म्हणजे माझ्या कारखान्याच्या ऊसातून टनाला 5 रुपये कापून गेले. हे विधानसभेतलं उत्तर आहे. आणि त्याच्यातून हे ट्रस्ट उभा राहिलेला आहे. तिथली शिक्षण संस्था आहे. त्या ठिकाणी माझ्या मुलीने शिक्षण घेतलं. तुम्हाला बोलायचा अधिकार आहे का? आपण जरा विचारलं पाहिजे. आपण राजकारणात काम करतो, लढाई वैचारिक आहे. व्यक्तिगत पुष्कळ गोष्टी मला बोलता येतील, परंतु मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं नेतृत्व मानतो. त्यांचं काम, त्यांची आचारसंहिता, त्यांचं वागणं हे सगळं माझ्यावर आहे. मी एखादी गोष्ट चुकीची बोललो तर त्याचं माझ्या नेत्याला त्याचं कळतं. हे तुम्हाला का सांगतो? तुम्हाला हे मांडताय ते भाषणातनं तुम्हाला कळलं पाहिजे. हे ट्रस्ट सुद्धा कुणाच्या मालकीचं आहे? हे कृष्णा हॉस्पिटल कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे. जमीन कुणाची आहे? आपण ज्या जागेत बाबा आपण सभागृह धनगर समाजाची जमीन आहे ती सांगायला दुःख वाटतंय मला. बाबा धनगर समाजामध्ये देवऋषी म्हणून एक असतात, पुजारी म्हणतो आपण त्यांना.
त्यांचं निधन झालं तर त्यांना त्यांचा दफन केलं जातं. आहेत बांधव या ठिकाणी, तिथं मंदिर आहे बिरोबाचं. ज्यावेळा त्यांच्या पुजारींचा किंवा त्यांच्या गुरूंचा म्हणजे निधन झालं, त्यांनी बाबा दफन तिथं होऊन दिलं नाही. 4 तास प्रेत टाकलं ठेवलं, प्रांताने ऑर्डर केली, तेव्हा त्या ठिकाणी दफन झालं. म्हणजे आपण काय ज्या समाजाबद्दल एवढ्या मोठ्या आपण गप्पा गोष्टी मानतो मारतो, त्याच्याकरता आपण किती गोष्टी करतो विचार केला पाहिजे. आज तुम्ही मतं मागायला आलेलं आहे मलकापूरमध्ये, अनेक गोष्टी पण त्याचा वापर फार या ठिकाणी करणार नाही. एवढं तुम्हाला सांगतो की या केवळ दिखावपणा आहे आणि मला उद्या काहीतरी व्हायचंय बंडारा म्हणलं त्याप्रमाणे त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरं आरक्षण बद्दल ते गोष्टी करतायत. मलकापूरच्या डीपी मध्ये 1400 लोकांचे आरक्षण आहे. त्यांनी पहिलं प्रशासन नीट समजून घेतलं पाहिजे. खरं म्हणजे काय, त्यांना आता म्हणजे काटकसर क्लास लावावा लागेल. म्हणजे कसं चालतं प्रशासन, कशी फाईल जाती, कुठं निर्णय होतो. राज्याचे मंत्री म्हणतात आम्ही घरं देतो. आपण झोपडपट्टीमध्ये प्रधानमंत्री आवास मधनं म्हाडाच्या अंतर्गत, म्हाडा हे गृहनिर्माण मंत्रालयाच्या अंतर्गत येतं, नगर विकासच्या येत नाही. एवढे मोठे राज्यमंत्री आले म्हणते माझ्या अंतर्गत मी तुम्हाला घर देतो. बाबा आपण प्रस्ताव दिला, म्हाडाला प्रस्ताव दिला, 360 घरांचा प्रस्ताव दिला, तुमचं पत्र दिलं, आपण एकाच एक घर देणार आहे. त्याच्यात मला पुढे सांगतो, मगाशी राजूबाबा बोलले भाषणामध्ये, कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मलकावर मतं मागतायत. काय अवस्था आहे. भाजपच्या नगरसेवकांनी तक्रार केल्या, मनोहर शिंदेनी नव्हे, की कराडच्या कारभाराची चौकशी करा. खरं म्हणजे मला बोलायचा अधिकार नाही, पण आज ते मलकावर मतं मागतायत. प्रचारामध्ये आपण आहात, ते म्हणले खाली काय आमचं जमणार नाही, आम्ही वरचं बघतोय. आज काय अवस्था आहे कराडची. सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला पडले. 4 महिने मीटिंग होत नाही. जाकीरभाई आहेत या ठिकाणी, अजेंडा ठरत नाही. बाबा आम्ही 5 वर्ष काम केलं, त्यांनाही मानणारे होते 4 नगरसेवक, पण कामात नाही मला अडचण आली. काम करताना, विकास काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही काम केलं. अनेक गोष्टी आहेत की नुसतं लोकांच्या मध्ये दिशाभूल काम करतायत. मलकापूरचा विकास आराखडा मंजूर झाला, काय सांगतात ते 1400 लोकांच्यावर आरक्षण आहे. हा कागद आहे माझ्या रणजित पाटलांच्या सहीचा, जे निगर्ग राज्यमंत्री आहेत. तरी बघा फाईल त्यांनी पाहिली पाहिजे. बाबा कलम 30 प्रमाणे जो नगर पंचायतीनं आराखडा मंजूर केला एक मतानं, राजूबाबा आहेत त्यांच्या मंडळी त्या होत्या नगरसेविका, फक्त 51 आरक्षण कलम 30 प्रमाणे मलकापूर नगर पंचायतीने बाबा मंजूर केले. कोणती 51 आरक्षण आहेत. सांडपाणी प्रक्रिया योजना, घनकचरा व्यवस्थापन, पिण्याचं पाणी, मच्छी मार्केट, स्मशानभूमी, दफनभूमी, टाउन प्लाझा, जी लोकांना मूलभूत गरजा आहेत त्यातल्या सुद्धा 2 जागा बाबा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आपण एक नियम केला. मलकापूरचा रेडीने दर वाढला, त्यामुळे लोक आता स्वतःहून जागा द्यायला तयार आहे. 40 गुंठ जागा आम्हाला आकाशनगरला मिळाली, चांद्यापा या ठिकाणी आहेत. 20 गुंठ जागा आम्हाला आदिराव शिंदे त्यांच्या घराने आम्हाला जागा दिलेली आहे. आज लोक फोडून देत आहेत. काहीतरी मुद्दा सांगायचा आरक्षणचा आणि लोकांची दिशाभूल काम करतायत. थोडी माहिती त्यांनी त्या ठिकाणी घ्यावी अशी माझी त्याला विनंती आहे. अनेक गोष्टी आहेत, वेळेचं बंधन आहे, परंतु थोडंसं मला त्यांना विनंती करायची की आपण थोडंसं मलकापूरच्या विकासाबद्दल बोला. तालुक्याची बरी मोठी यादी वाचली, 120 कोटी आणले, मलकापूरला काय आणले ते सांगा ना. जलस्वराज्य प्रकल्पाबद्दल मी बाबा ही निवडणूक होऊ द्या, GR घेऊन त्याला प्रेस घेतो मी. हा निधी कुणी आणला, कुणी मंजूर केला, टप्पा 1 टप्पा 2 जागतिक बँक, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा कुणी समावेश केला. कागदोपत्री सगळा पुरावा माझ्याकडे. उगाच तुम्ही काहीतरी बागुलबुवा करून लोकांना सांगू नका. आज कराडचा विकास झाला, 4ही बाजूने विकास झालाय, ते सांगायला कुणाची गरज नाही.
तुम्ही 120 कोटी आणले सांगता, त्याच्यात नीट कागद तर बघा, प्रस्ताव कुणाचे आहेत, मंजूर कधी झाले, कसे पैसे आले, जागतिक बँकेमध्ये समावेश कुणी केला. मलकापूरच्या निवडणुकीमध्ये तालुक्याची यादी वाचण्यापेक्षा जेव्हा लागेल तेव्हा त्याचा विचार करू. दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण सर्वांनी पाहिली पाहिजे, ही निवडणूक तुमच्या माझ्या जीवनाची आहे. त्यांचं सोडून द्या विषय. उद्या 5 वर्ष या मलकापूर शहरामध्ये मला 24 तास पाणी मिळालं पाहिजे, माझी घंटा गाडी आली पाहिजे, माझ्या दारामध्ये गटर काढलं गेलं पाहिजे, झाडलोट झाली पाहिजे, इथं येणाऱ्या माणसाला मान सन्मान मिळाला पाहिजे, माझं शहर पाहिजे, स्वच्छ पाहिजे, सुंदर पाहिजे. हे दुसऱ्याचा हात हातात घेतलं हात धुतात, हे तुम्हाला काय करण्याचं करणार. आज अनेक भेटतो मतदारांना मी, लोक म्हणतात भाऊ नमस्कार, माझा हात गॅरेजवाले आहेत. अरे म्हणलं हा हातच गरीबाचा आहे, हा काँग्रेस पक्ष गरीबाचा आहे, तुझा हात मला हातात घ्यायला काय वाटणार नाही. माणसामध्ये आनंद भाऊ, तुमच्या त्यातला फरक आहे. सामान्य गोष्ट तुम्ही घ्या, निवडणुका येतील जातील, परंतु ही निवडणूक मलकापूरच्या विकासाची, मलकापूरच्या मूलभूत गरजांची आहे. आपली सांडपाणी प्रक्रिया योजना आहे, किती यांचा अभ्यास आहे. सांडपाणी प्रक्रिया योजनाचा अर्थ काय त्याचा, ते म्हणले त्यांनी महिला थेट घेतला नाही. आपण अभ्यास केला पाहिजे, याला शासन आहे, टेक्निकल बोर्ड आहे. एखादी योजना आपण सादर केल्यावर त्याचा सर्वे करून त्याच्यावर काम होऊन जातं. मलकापूर शहरामध्ये 98% घरामध्ये सेफ्टी टँक आहेत, म्हणजे आपला महिला थेट सेफ्टी टँक मध्ये जातून पाणी बाहेर पडतं. अनेक अधिकाऱ्यांनी दिल्लीपासून त्याला सीजीओ म्हणजे एक ऑफिस आहे त्यामध्ये, त्यांनी पाहिलं की ह्या शहराला ती योजना भविष्यात चालली पाहिजे, परवडली पाहिजे. दुसरी योजना हत्ती करून उपयोग नाही, म्हणून आपण घरातलं पाणी बाहेर पडणार त्यामध्ये पाईपमध्ये घेतोय. सांडपाणी सुद्धा किचन मधलं बाथरूम मधलं पाणी आपण त्या पाईपमध्ये घेणार आहे. म्हणजे ही योजना आता अंतिम टप्प्यात आहे. घरातून संपूर्ण पाणी पडणार बाहेर आपण त्यात घेतल्यामुळे उघड्यावर गटरला पाणी वाहणार नाही. लक्षात तुम्ही घ्या, गटर स्वच्छ करणं, दुर्गंधी येणं, ह्या सर्व गोष्टी बंद होणार ही योजना मॉडेल आहे. एखादी गोष्ट जेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब सांगतात, त्यांचं विजन, त्यांचं काम त्यांनी देश चालवलंय, तुम्ही कसं त्यांच्याबद्दल बोलता मला हेच कळत नाही. खरं म्हणजे मगाशी ते म्हणले याड लागलेलं झाले वस्तू द्या, आपण कुणाला बोलावं. ठीक आहे, मनोहर शिंदे बोलत मग जरूर अधिकारी मी काम करतो, काय चुकलं असेल काम करताना असं म्हणणार नाही की सगळं माझं बरोबर आहे. तुम्ही मनोहर शिंदेच्यावर बोललं पाहिजे, कामावर बोललं पाहिजे. 4.5 वर्ष तुमचे नगरसेवक माझ्यावर आहेत, एक शब्द कधी आहेत पत्रकार बांधव या ठिकाणी, प्रत्येक मिटिंगला पत्रकार असतात, एक शब्द कधीतरी काढला नाही कारभाराबद्दल. आज सांगतायत ते कारभार सांगताय, मला सांगतायत. सर्वात महत्वाची गोष्ट मीटरच्या दराबद्दल बोलतायत ते. मलकापूरला जी मीटर बसली म्हणजे आम्ही रेटरला मोफत आणली, आधी रेटरला मीटर आलेत का माहिती घ्या. काय त्याला एक वेगळा GR काढावा लागतो. मुख्यमंत्री आहेत, पाणीपुरवठा मंत्री आहेत, प्रधान सचिव आहेत, GR कुठनं निघतो हे त्यांना माहिती नाही, मला माहित नाही. मलकापूर शहरामध्ये ज्यावेळा मीटरनं पाणी द्यायचा निर्णय झाला त्यावेळा धुमाळ साहेब प्रधान सचिव होते, पाणीपुरवठा धुमाळ साहेब मी नाव असं सांगतो, खुटवा म्हणून त्याचे आयुक्त होते. बाबा तुमच्या सांगण्यानं पहिल्या 2950 लोकांना मोफत मीटर दिलेत. पहिली विचारा लोकांना की ज्यांच्याकडे पहिली होती कनेक्शन त्यांना मोफत मीटर आपण दावा दिलेले आहेत. रामास्वामी साहेब जिल्हाधिकारी होते, झोपडपट्टी मंडळी आहेत या ठिकाणी, त्यांना आपण मोफत मीटर दिलेले आहेत. गुणवंत मिळेल ना. बाबा शिंदे मळा, बोरगे मळा, बागल मळा, आम्ही शिंदे गावाचे मालक, पण आमच्या शिंदेळ्यात पाणी प्यायला नव्हतं. त्या ठिकाणी आपण लाईन टाकली. स्वतः बाबांनी स्वतःच्या फंडातनं 5 लाख दिले आणि त्या सर्व मळ्यांना मोफत मीटर दिले. आपण माहिती नीट घ्या. मीटरच्या किमतीबद्दल बोलताना ज्यांनी काल भाषण केलं, मोहिते म्हणून बिल्डर आहेत रेटऱ्याचे, अनेक जागा मलकापुरात घेऊन आता ते डेव्हलप झाले. आज मीटरची किंमत आहे 10,800 रुपये.
1000 डिपॉझिट आहे आणि जिथं आमची लाईन गेल्या तिथून जेवढं अंतर लागेल ते पैसे भरावे लागतात. आणि एक घरपट्टी बाबा आपण एक लोकवर्गणी घेतो, 10% लोकवर्गणी आम्हाला भरावी लागते. कुठनं पैसे आम्ही आणणार? सर्वसामान्य माणसं राहतात मलकापूर मध्ये, धनगर समाज आहे, मराठा समाज आहे, अनेक सगळे आमचे 12 मुलगा लोक राहतात, झोपडपट्टीमध्ये महिला आहेत. कुठनं पैसे भरणार आम्ही? ज्यांनी जागा घेतल्या मलकापूर मध्ये आम्ही त्यांना मदत केली, बिल्डिंग मांडली, ज्यांना 2 पैसे मिळत आहेत त्यांनी एक घरपट्टी एक लोकवर्गणी म्हणून आपण त्यांना चेक न पैसे घेतो. पैसे मनोहर शिंदे घेत नाही, नगरपालिकेमध्ये येतात. 25,000 आकडा कुठनं काढला? 10,800 मध्ये बाबा त्यात सुद्धा आम्ही तरतूद केलेले आहे. ज्याचं वार्षिक उत्पन्न 50,000च्या आत आहे त्याला 50% सवलत बाबा नगरपंचायत देते, म्हणजे झाली 5,400 किलोमीटरची. आज आपण 4 मित्र जेवायला गेलो तरी 1000 खर्च करतो. 4 मित्र आपण जरी जेवायला गेलो तरी 1000 खर्च करतो. बघा तुम्ही, चहा पाणी 100-200 करतो. 24 तास पाणी, मगाशी आबाने उल्लेख केला, पाण्यापासून होणारे आजार 0% लक्षात तुम्ही घ्या. अनेक गोष्टी लोकांची दिशाभूल करायचं काम ते करतायत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मीटर तुम्हाला दिलंय त्यांना नाही किती किंमत आहे काय. मी त्याला एक जाहीरपणे त्याला विचारला होता. मी एवढं बोलून थांबणार आहे. 2000 साली बाबा मी उपसरपंच झालो, त्यावेळी ही ग्रामपंचायत होती. शासनानं निर्णय घेतला की पूर्वी घराचा टॅक्स किमतीवर आकारला जायचा, स्क्वेअर फुटावर आकारा. लांबी रुंदी बघून त्याच्यावर टॅक्स आकारायचा. प्रतिपटला आहेत सभापती आमचे. आम्ही आकारणी केली, पाठवली डिमांड त्यांना, ते कोर्टामध्ये गेले. काही लोक म्हणले, भाऊ तुम्ही त्यांना आकडा सांगा म्हटला, पण तुम्ही इतकंच का थांबला? ते कळलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो. 2000 साली आम्ही आकारणी केली, त्यांना डिमांड पडलं, ते कोर्टात गेले. आम्ही तक्रार केली की यांना आमच्या विरुद्ध पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये गेलं पाहिजे. इथला निकाल उलटा गेला, ते हायकोर्टमध्ये गेले. हायकोर्टमध्ये केस चालली वर्षभर. त्या कामात मात्र ते हुशार आहेत, म्हणजे कोर्टाच्या कामात कसं रेंगत ठेवायचं हुशार आहेत. पुन्हा केस खाली आली, पुन्हा तो आमची नगरपंचायत झाली. पुन्हा आपण डिमांड केलं, नगरपंचायत नेम वेगळे आहेत, त्याची आकारणी झाली. त्याने निम्मे पैसे भरले, पुन्हा बाबा अपील केलं. प्रांतांनी त्यांचं अपील फेटाळलं. आज सरकार त्यांचं आहे तरी सुद्धा त्यांचं अपील प्रांताने फेटाळलं. आता बाबा कराड कोर्टात केस चालू आहे. परवा तारीख झाली, 8/2 पडलेले. मी त्यांना जाहीरपणे विचारलं होतं की तुम्ही मलकापूरला मत मागण्यापूर्वी मलकापूरचं काय देणं लागता, माझं नव्हे, ग्रामपंचायत नगरमध्ये जाहीर करा मागा. काय तेव्हा बोलले का? मी ऐकलं, तुम्ही कोणी ऐकलंय का? मी थांबणार आहे, अजून माझ्या 2 सभा आहेत, मी जाहीर करणारच आहे ते. हा, म्हणजे मी काय तसं सोडणार नाही. हा, तुम्हाला कळलं पाहिजे हे कशा करतात चालले, मग तुम्हाला कळेल. त्यांना मलकापूर नगर पंचायतीची सत्ता का पाहिजे होती किंवा नगर परिषदेची, मी ज्या दिवशी तुम्हाला आकडा जाहीर करेन तेव्हा कळेल किती रक्कम येणे. गावाची माझी नव्हे, ही तुमचा पैसा आहे, सर्वसामान्यांचा, तुमचा हक्क आहे त्याच्यावर. आज एवढा मोठा विकास झाला. बाबा आपण केंद्रात मंत्री होता, अशोक चव्हाण साहेब राज्याचे महसूल मंत्री होते. इथे जळगाव तात्या आहेत, इथे जागा आहे गुरवकी, गुरवानी विकली, तक्रार झाली तेवढा दादाने केली, सरकार जमा झाली. आज आरक्षणचा मुद्दा म्हणून सांगतो तुम्हाला, 2000 पासून मी प्रयत्न करते ती जागा ग्रामपंचायतीला नगरपालिका बाबा मिळावी. आपण अशोक चव्हाण साहेबांना पत्र दिलं, कायद्याप्रमाणे प्रोसिजर माहिती होऊन आपण पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झालात. बाळासाहेब थोरात साहेब महसूल मंत्री आहेत, त्यांनी त्याच्यावर शेरामागून आम्हाला आगाऊ ताबा दिला. पण जे माणसं आज त्यांच्यावर हे सगळं नियोजन करतायत मलकापूर नगर परिषद निवडणुकीचं, त्यांनी ती जागा ताब्यात घेतली होती. स्वतः शिक्षण संस्था काढली, आनंदराव चव्हाण विद्यालय, प्रेमराज चव्हाण विद्यालय,
काकींच्या माध्यमातून सर्व सुविधा मिळाल्या, ती सगळं त्यांनी ताब्यात घेतलं. घेऊ द्या, माझी काही तक्रार नाही, शेवटी न्याय मिळेल त्याचा. ही जागा त्यांनी बाबा ताब्यात घेतली होती. आपण आगाव ताबा दिला, आम्हाला कंपाऊंड नाही करता आलं. मग ते पुजारी, गुरव, कुळ यांना उठवून बसवलं. 4 वर्ष माझी गेली. तहसीलदार कचेरी, प्रांत आयुक्त, पुन्हा हायकोर्ट. निर्णय होऊन बाबा एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना आणि मनुकुमार साहेब आता अंतिम ऑर्डर जायला जमा झाली. जागेचं कंपाऊंड करत काम सुरू झालं. आहेत पत्रकार, सीडी आहे त्याची माझ्याकडं. काय यांचं वक्तव्य आहे? आज तुमच्या समोर मतदागा येत आहेत. काय ते बोलत अधिकार शिवून ना, कधी तुम्हाला ऐकवीन. तो विषय नाही निवडणुकीचा, पण ही मंडळी कशा प्रवृत्तीच्या तुम्हाला कळलं पाहिजे. ती जागा काय मनोहर शिंदेना पाहिजे नाही. तिथं आपण कार्यालय बांधतोय नगर परिषदेचं, तिथं अग्निशमन केंद्र करतोय. ही जर जागा मला मिळाली नाही तर पुऱ्याच्या जागा मला घ्यावी लागेल. म्हणजे पुन्हा विषयाला आरक्षणचा, म्हणजे आम्ही जे टाळतोय, जी सरकारी जागा आम्ही घ्यायचा प्रयत्न त्याला अडथळा करतायत. बाबा आपण त्याला कंपाऊंड केलं, पोलीस बंदोबस्त घेऊन जागेला कंपाऊंड केलं, आज इमारत उभी राहते. एक सुसज्ज कार्यालय, त्याच्यावर एक पृथ्वीराज चव्हाणांचा ठसा पाहिजे. संसद भवन सारखं बाबा आपण कार्यालय ठिकाणी मानतोय. आपण 7 कोटी रुपये दिले, काम सुरू झालंय त्याचं. अनेक गोष्टी अनेक सगळ्या विषय आहेत. हे तुम्हाला कळलं पाहिजे की ह्यांचा मुखवटा काय आहे आणि नेमकं मागं काय आहे. काही मंडळी पुढे आले, भिन्न विचारसरणी आहे, कुठं होते एकमेक. आज आम्ही समजा राष्ट्रवादी आहे, काकांचा उंडा गट आहे, एक विचारधारा आहे, आम्ही एकत्र आलोय. काँग्रेसची विचारधारा आहे, तुमची काय विचारधारा आहे? 2 विषय भिन्न आहेत, तर तुम्ही एकत्र आलाय. ह्याच्यामध्ये दडले गमक तुम्हाला कळलं पाहिजे, काय नेमकं उदाहरण पाहिजे. ते म्हणले महसूल मंत्र्यांनी दिले, म्हणले आश्वासन, निम्मी जागा तुम्हाला परत देतो. बघू आता काय कायदेशीर त्याला किती माहिती आहे मला माहित नाही, पण मला ज्ञान आहे ती जागा आता परत जाऊ शकत नाही. ती जागा मलकापूर नगरच्या नावावर झालेले, त्याचे मालक तुम्ही आहात. तुम्ही या सर्व बाबीचा शांत विचार केला पाहिजे. अनेक गोष्टी आहेत, अनेक लोकांना या ठिकाणी बोलायचं आहे. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, आज 20 नगरसेवक, 19 नगरसेवक, 1 नगराधिक घेऊन मी आज तुमच्या समोर आलेले आहे. बाबा मला सांगायला आनंद आहे तुम्हाला की आज 20 पैकी 50% आरक्षण, पण आपण 13 महिला दिले, म्हणजे आरक्षण महिलांच्या म्हणजे जास्त आहे. सगळ्या योजना मलकापूरला आपण जर पाहिल्या तर महिलांना समोर ठेवून त्यांना केंद्र ठेवून आपण राबवलेले आहेत. आणि एवढा मोठा पाठिंबा महिलांचा आहे प्रचंड. ज्या ज्या घरात जातोय मला 10 मिनिटं वेळ जाते, 5 मिनिटं बसा, चहा घ्या, साखर तरी घ्या, आज माझा घसा बसलाय त्यामुळे तुम्ही घ्या. एवढं प्रेम मला कधी मिळालं नाही. धाकट्या भावासारखं असेल, मुलासारखं अनेक महिला आहेत, अनेक मस्त व्यक्त आहेत की भास्करराव शिंदेनी गाव उभं केलं, डेव्हलप केलं. तुम्हाला नेतृत्व मिळाले जसं यशवंतराव चव्हाणांच्या नंतर पृथ्वीराज चव्हाण, आणि त्यांचं तुम्हाला हे काम मिळाले, तुम्ही भाग्यवान आहात. आता हे तुमच्या हातात आहे की हे मलकापूर योग्य माणसाच्या हातात, योग्य व्यक्ती आता राहिलं पाहिजे. आपला विकास आपण केला पाहिजे. काय बोलतात ते, आम्ही याला गरीब बसू. कसं तुम्ही नाव तरी तुमची घ्यायची लायकी आहे का बाबांची? मी तुम्हाला सांगतो त्याचं उत्तर तुम्ही आम्ही दिलं पाहिजे. कुठं बोलताय ते निवडणुकीला मलकापूरच्या 27 तारखेला बटन दाबा हाताचं, आणि जेव्हा निकाल बारीला 28 झोप नाही लागली पाहिजे ना. 28 तारखेला जो आवाज निघाल ना त्या बटनातनं, त्याला झोप नाही लागली पाहिजे, एवढी विनंती करतो. आणि जे उमेदवार आहेत त्या सर्वांची ओळख या ठिकाणी मी तुम्हाला करून देतो. बाबा दुसरी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, थांबतो. प्रभाग 9 मध्ये मी आपला चर्चा केल्याप्रमाणे खरं म्हणजे दादा आणि तात्याने फार मलकापूर एकत्र काम केलं. तात्या आहेत या ठिकाणी आहे. ह्या मलकापूरच्या अनेक राजकीय अडचणीमध्ये काकींच्यावर त्यांनी काम केलं. थोडं त्यांच्या घराला पण संधी दिलेली आहे. आमचे 5 उघड अण्णा आहेत, अण्णांची इच्छा होती, अण्णा थोडं पुढे कामही त्यांनी केलं अण्णांनी, परंतु सर्व आमच्या हानिफ बहिणी भाषण चांगलं केलं या ठिकाणी. काय मुस्लिम समाजाच्या अडचणी होत्या बाबा, गदगाळे आणि आमचा मुल्ला समाज एकत्र बसून त्या सगळ्या अडचणी आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, आणि तात्यांच्या घरात बाबा आपण उमेदवारी दिलेली आहे. मला आनंद आहे. आज दादा नाहीत, आज दादांच्या रूपानं आप्पा इथं आहेत, बाबा आहेत, तात्या आहेत. हे गाव पुन्हा एक झाले.
आज 9 नंबर प्रभागचा विचार केला तर माझ्या ज्ञानाप्रमाणे 90% माणसं एकत्र विकासाकरता आले. 90%. नगराध्यक्षबद्दल सगळ्यांना बाबा काळजी आहे. मी तुम्हाला ठाम सांगतो बाबा, आज जे 9 नंबर मध्ये लीड त्यांना मिळेल ते फेडायची क्षमता पुन्हा त्या लक्षात तुम्ही घ्या. कुणी किती वर्गांना करू द्या. त्यानंतर आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नीलम येडगे ह्या 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील. माझे नाव सौ नीलम धनंजय येडगे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहे. माझे शिक्षण नर्सिंग क्षेत्रात झालेले आहे. शहरातील प्रत्येक विभागाची आणि प्रतीतील अडीअडचणीची मला चांगली जाण आहे. देशाच्या नकाशावर मलकापूरचा नाव लौकिक झाला असून तुम्ही सर्व मलकापूरवासियांनी कायम विकासाच्या संकल्पनांना पाठबळ दिलेले आहे. सुसंस्कृत व स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद झालेली आहे असे आपले पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचा आशीर्वाद मलकापूरच्या प्रगतीसाठी कायमच आपल्याला मिळालेला आहे. एखादे शहर नव्याने वसत असताना कशाची गरज असते? गरज असते ती असते विकासाच्या संकल्पनांची. त्या विकासाच्या संकल्पना आपल्यासमोर माजी आमदार स्वर्गीय भास्कररावजी शिंदे यांनी आणल्या आणि विकासाच्या प्रगतीसाठी त्यांनी सुरुवात केली. मलकापूरच्या प्रगतीसाठी पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचा आशीर्वाद आणि त्यांनी दिलेली वाटचाल ही तुम्ही सर्वांनी पाहिलेलीच आहे. विकासाचा प्रवाह हा नेहमी गतिमान राहण्यासाठी आमदार दादा आणि मनोहर भाऊंनी विकासाची कामे केली आणि त्यासाठी उत्स्फूर्तपणे तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला. आज मलकापूरच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी मी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आले आहे. मलकापूरची ही निवडणूक निर्णायक असून तुम्ही सर्व मलकापूरवासीय त्या निवडणुकीचे साक्षीदार व्हाल अशी मी अपेक्षा करते. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हात या चिन्हासमोरील बटन दाबून माझ्यासह तुम्ही सर्व मतदारांना सर्व उमेदवारांना निवडून आणाल असा मी विश्वास दर्शवते. धन्यवाद. हाताला मत द्या, विकासाला साथ द्या. धन्यवाद. यानंतर ॲडव्होकेट आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील उंडाळकर हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. बरीचशा वक्त्यांची भाषणं मनपूर्वक आपण सर्वांनी ऐकली आहे. मनोहर शिंदेंचं मी पहिल्यांदाच अभ्यासपूर्वक भाषण मी पहिल्यांदा ऐकलं. माणसाला संधी मिळाल्यानंतर कसं चीज करता येतं तिथं मूर्तिमंत उदाहरण मनोहर शिंदे आहे. 95 सालापासून मी त्यांना या गावामध्ये धडपडताना बघतोय. गावाला गावपण देणारी माणसं आज बरीचशी निघून गेलेली आहेत. जुनं गावठाण आहे ते गावठाण आता छोटं राहिलेलं आहे आणि बाहेरनं जी लोकसंख्या येऊन ह्या गावामध्ये राहिलेली आहे तो आगाशनगर एरिया असेल तिथं माझे उंडाळे गाव भागातील माणसं असतील, कार्यकर्ते असतील, काले भागातील असतील किंवा कुंभारगाव खोऱ्यातील माणसं असतील, अशी ही लोकवस्ती वाढल्यामुळे इथं नगरपंचायतीचं रूपांतर हे नगर परिषदेमध्ये झालं. त्यांच्या भाषणामध्ये जे काय राजकारण करत असताना करत असताना ज्या काही अडचणी निर्माण होत गेल्या त्या अडचणीवरती कशी मात केली आणि वरिष्ठ नेते मंडळींचा हात असल्यामुळं समाजकारण कसं या गावामध्ये करता आलं. कोट्यावधी रुपयाची कामं, विकास कामं या मतदारसंघामध्ये त्यांनी किंवा या गावामध्ये ती उभा करण्यामध्ये ते यशस्वी झाले. आज आपण इथं सर्वजण मतदार बंधू इथं जमलेला आहात. इथं स्टेजवर सर्व नेते मंडळी इथं बसलेली आहेत. माझी आपणास विनंती आहे की वैयक्तिक टीका करण्यापेक्षा हा जमलेला समुदाय हा मतापर्यंत टिकवून मतपेटीमध्ये ह्याचं रूपांतर कसं होईल हे सर्व आपण नेते मंडळीने आपण लक्ष घेतलं पाहिजे. कारण पॅनेल तयार होत असताना खरं म्हणजे मनोहर भाऊंना मांडलं पाहिजे. कारण समतोल राखणं अतिशय कठीण काम होतं. एकीकडे बाळासाहेब पाटील होते, आमदार साहेब होते, पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, आदरणीय काका आहेत. या सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी हे सर्वसमावेशक काँग्रेस राष्ट्रवादी असं पॅनेल हे तयार केलेलं आहे. आपण सर्वांनी
येत्या 27 तारखेला हे जे काही पॅनेल उभं केलेलं आहे, कोणाचंही मित्र हा ऐकू नका. विकास काम करणाऱ्यांच्या पाठीमागं तुम्ही उभं राहा. हे भूलभलैया 1952 सालापासून आम्ही बघत आलेलो आहे. त्याच्यामध्ये बदल काही होणार नाही. त्यामुळं टीका करून तुमच्या जिभेचे किंवा आपली जी काही वाक्य ती वाया घालवण्यापेक्षा जी काही आपण मतदानावरती लक्ष केंद्रित करून मतपेटीमध्ये रूपांतर करण्याकडे लक्ष द्या. कारण 18 ते 35 वयोगटातील जी मुलं आहेत, ही मुलं जी आहेत ही लक्ष आहे, लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला, परंतु 18 वर्षाच्या युवकांना जो मताचा अधिकार राजीव गांधींनी दिला, ते मताचा अधिकार कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं केला पाहिजे मित्र हो, हे आपण सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष देऊन प्रत्येक वॉर्डामध्ये काम केलं पाहिजे. कारण राजकारणी माणसं हे भक्ष्य शोधत असतात आणि 18 वर्षाच्या युवकांना हे कसं वापरून घेता येतील इलेक्शनमध्ये आणि आपलं काम कसं करून घेता येईल, ह्या दृष्टिकोनातून ही रेटरेकर मंडळी ही पारंगत आहे. कारण पैसा हा प्रचंड आहे, वाम मार्गाने आलेला पैसा आहे. त्यामुळे हे पैसे कसे मतदारापर्यंत पोचवणं हेच त्यांचं ध्येय आहे. कारण आता जी काही संधी त्यांना मिळाली असेल, ती संधी कशी मिळाली असेल, काय असेल ते बाबा भाषणात तुम्हाला सांगतील. परंतु पदाचा गैरउपयोग करण्यापेक्षा तुम्ही गावासाठी काय करणार आहे याचा उल्लेख तुम्ही जर केला. कारण मी बघतोय रेटरेजी माणसं तुम्ही प्रचार फेरी जर आणून प्रचार करत असला तर याचं दुर्दैव कुठलं मित्र होणार. कारण जे वैभव या गावाचं आहे, गावाचं वैभव टिकवण्याचा प्रयत्न करा. काही जुनी माणसं भास्करराव शिंदे असतील, ती निघून गेले, कैलासवासी भास्करराव शिंदे असतील, कैलासवासी मारुती पवार असतील, ही जुनी लोक गावाला गावपण देणार आहेत. श्रीरंग जगदाळे आहेत तिथं बसलेले. पण ही लोक जी आहेत ही गावाला गावपण देणारी जी लोक आहेत यांच्याकडे आदर्श ठेवून हे मनोहर भाऊंचं काम चाललेलं आहे. मित्र आपण सर्वांनी या पॅनेलला सहकार्य करून, कारण वरची शीट मित्र आहे, ही वरची शीट आपली निवडून आली पाहिजे त्या दृष्टिकोनातून लक्ष ठेवा. कारण भाजपवाल्यांचं हे लक्ष जे आहे ते वरच्या शीटवर आहे. आणि तुम्ही जर राज्याचा कारभार जर तुम्ही बघितला, भाजप सरकारनं 4.5 वर्षामध्ये केलेला कारभार जर तुम्ही आठवला तर तुम्ही लक्षात घ्या, जो GST कायदा केला त्या GST कायद्यामुळे तुम्हाला फायदा झाला का तोटा झाला. दुसरी गोष्ट, नोटाबंदीचा कायदा केला, संपूर्ण व्यापारी लाईन किंवा जी काय कॉन्ट्रॅक्टर जी काय लोक आहेत ती सगळी झोपलेली आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्याकडे पैसा नाही, कुठल्या मालाला हमी भाव नाही, दुधाला दर नाही. ही जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ही मित्र भाजप सरकारमुळं, ही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्यामुळं या सरकारला कुठल्याही पद्धतीनं आपण मतदान केलं नाही पाहिजे. कारण जातीवादी पक्षाला साथ न देण्यापेक्षा जी पूर्वंपर चालत आलेलं ह्या गावाला गावपण देण्यासाठी काँग्रेस पक्ष असेल, याला तुम्ही सहकार्य करावं असं मी आपला सर्वांस विनंती करतो आणि इथंच थांबतो. यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण वाट पाहत आहोत ते काँग्रेसची मुलुक मैदान तो अजितराव पाटील अप्पा चिखलीकर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. जर हा फोटो बघितला तर अतुल भोसले पुढच्या वेळेला घरी बसला. मला खरं वेळ कमी मिळाला, कारण बाबा 2-4 दिवसात बरेच येऊन गेले. पाक विदर्भापासून दाढीवाला एक आला होता, त्याच्या दाढीतल्या एवढ्या वाव उपटल्या की त्याला कापसाचा भाव द्यायचा राहिला बोंबलत. हिथं ज्याला 2300 रुपये दिलाय त्याचा उदो उदो करायला. त्याचं नाव फारुक काय पाशा काय माहित आहे. दुसरे रणजित पाटील सध्या पॅरोलवर आहे. आणि मी म्हणले झोपटपट्टीला कुठलं नगर विकास, मी आत्ताच आदेश देतो. अरे असली डबडी ह्यांच्या हाताखाली 100 होती. कुठलं पृथ्वीराज चव्हाण कोण तुला अजून माहीत नाही. त्यांचे वडील आमचे काँग्रेस पक्षाचेच होते, देवराज पाटील. आणि मी पृथ्वीराज बाबाला घरी बसवणार. मगाशी भंडारनानाने सांगितलं त्या कृष्णा चॅरिटेबलच्या पलीकडे चिचेची झाडं आहे ती.
आणि ती चिच्चा खायला सोकावलंय, त्याला काय वाटतंय दर 5 वर्षाला एक चिच खायची. ते मला काय म्हणले, अजित पाटील अमुक अमुक होता एक म्हणला, ते काय पाळीव जनावर आहे ती, त्यामुळे ते तसेच बोलणार. आमचे हा सैदापूरचे आमचे नातेवाईक आहेत, अतिशय हुशार माणूस, लाभार्थी नंबर 1. म्हणले आमच्या चंदू दादाला तुम्ही तसं का म्हणता. आता चंद्रकांत पाटील आदरणीय आहेत म्हणून आपण सांगतो की बाबा मस्तकाची आग होते की म्हणले तुम्ही मदन दादा काही बोलू नका. अरे का बोलू नका, मग त्या अंगावर येते आता आम्ही शिंडाव घ्यायचं का नाही. काल माझी लग्नात गाठ पडली नाना पाटील, काय चिखलीकर म्हटलं काय नाही दादा, काय प्रोग्राम, उद्या तुमच्या आहे म्हणलं. म्हणजे असं काही दडगं नाही. आणि ही जी आघाडी झालेली आहे, विलासराव काका ज्यांनी 35 वर्ष आमदारकी केली, स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा चालवला, गेल्या वेळेला अपक्ष उभे राहिले, परंतु पृथ्वीराज चव्हाणांनी कधी मागणी केली नाही की त्याला पक्षातलं काढा. त्यांच्याकडे भाजपचे भाट आले, पण तोही बाजार भाजपच्या वर वळसळीला गेला नाही, त्याबद्दल काकांचे आभार मानतो. आणि आता अतुल भोसले तुझा निकाल लागला, म्हणजे हे भविष्य नव खरंच आहे. आणि मगाशी मनोहर भाऊ तुम्ही सांगितलं त्या धनगर समाजाच्या गुरुची अवस्था केली, बिरुबा वाईट आहे, बिरुबा त्याला लागणार का नाही सांगा. म्हणून आता काय सांगू, इतकी पात्रे ती बोलायला की बाबांनी काय केलं, मी 200 कोटी आणलं, ह्यो चंद्रकांत पाटलाचा दिवाणजी. अतुल भोसले चंद्रकांत पाटलाचे दिवाणजी पत्रकार मधल्या, म्हणजे लग्न ठरायच्या आधी सांगायचं हे माझं ते तुझं, आले का होऊ दे. पृथ्वीराज चव्हाणांनी 1800 कोटी रुपये दिले, जी कामं उभी राहिली ती आम्ही आमचीच पोरं खेळवती, तुझ्यासारखी दुसऱ्याची खेळवीत नाही. आपण कुणाचा नाद करायचा, पृथ्वीराज चव्हाणाचा. तुझा फडणीस कटाळला आणि उगाच मी त्याला घरी बसवून आल्या का उत्तरेत मला म्हणतो, उत्तरेतनं ह्याचं काय काम आहे. अरे मी काकींच्या नेतृत्वाखाली मलकापूर नगर परिषद दाते आहेत, मलकापूर नगर पंचायत, मलकापूर ग्रामपंचायत करण्यात मी सिंहाचा वाटा घेतलेला आहे. हा, आणि हे आमची निलम आमची रिसोडची आहे. मग आणि तुम्ही म्हणता ह्यो उत्तरेतलं कशाला, तू कशाला उत्तरेत आला होतास, आम्ही तुला कोल्हा. मग दक्षिणेतल्या मी गेल्या वेळेला तुला कोल्हा, कशाला कोणाची नावं काढता. आम्ही ज्या गावच्या पुढे आम्ही त्याच्या पुढचं आहे. तुम्ही मी बाबाला सांगित होतो ही जात खिशात राहणार नाही, त्याला बाबाला बी नाद आहे, काहीतरी आपलं आलं की खिशात ठेवायचं. मी ह्याला सांगितलं की दात काढून खिशात ठेवीत जावा, ती दात काढायचं नाही, हीच गॅरंटी, चावणारी गॅरंटी. मग आपल्याला ठेवणार तरी चावल नाही तर दुसऱ्याला तरी चावल. अहो बाबा, मी जर तुमच्या ठिकाणी मुख्यमंत्री असतो ह्याला अंडरपॅन्टवर राज्य उभे केले. ईडी म्हणजे ईडी डिपार्टमेंट आहे, एन्फोर्समेंट आणि सीबीआय ह्या बहादराकडे एका झटक्यात अशी झाले. किती लगा पैसे खायात. बाबा म्हणले आपल्या भागात हॉस्पिटल आहे, त्याला आणखी 25 सीट MBBSच्या वाढवून देऊ. हे बघा, हे बघा,
60 गुणिले 30 हा ना. आणि बघा मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. कृष्णा चॅरिटेबल आदरणीय कैलासवासी भाऊनी सांगितलं होतं की हे जनतेच्या मालकीचं करा. आम्ही नाही सांगितलं. आणि त्यांचे जे आता ते चुलतेतलं सुपारी घेऊन आलेले आहेत की माझ्या पुतण्याला मी करतो. तुमचं वय 70, आता तू काय करणार आहे? 70 पुढचं काय ज्यावेळेला करायचं होतं तेव्हा तुम्ही केलं, आता काय करणार? मग तुम्हीच मागणी केली होती की ही जमीन ट्रस्ट हे शेतकऱ्यांच्या मालकीचं करा. केलं का? नाही. दुसरं, मयूर भाऊ तुम्हाला आता तुम्ही लई डिटेल अभ्यास केला पण आम्ही ऐकून आहे की पोल्ट्री काढली, डुकरं काढली, सगळ्याची जमीन हडपलेली ती त्या शेतकऱ्यांना द्या. आणि आताच परवा कृष्णा साखर कारखान्यानं भारतात 7 उच्चांक दर दिलाय नाना पाटील. ₹2300 आमचा आहे 2500 सह्याद्री. आणि त्या कृष्णा कारखान्याचं एक बारकं कांगारो आहे जयवंत शुगर, त्याला खायला घालायचं, वरचा मेला तरी चालेल. म्हणून मनोव्याधीची अगदी ठोकताळ्याने सांगतो की कृष्णा साखर कारखाना आजारी करायचा, तो मोडीत काढायचा आणि दुसऱ्याच्या हस्तकामार्फत कारखाना घ्यायचा. ज्यांनी काँग्रेस पक्षाच्या नावावर तुम्ही सत्ता मिळवली, पैसे मिळवले, यशवंतराव मोहितेंच्या नावाचा वापर केला, त्यांच्या विचाराची गद्दारी केली, यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची गद्दारी केली. आणि म्हणून तुम्हाला ही जनता माफ करणार नाही. नगरपालिका सोड, आमदारकीचं हे स्पेलिंग सुद्धा विचारून होतं. मी म्हणले राज्यमंत्री फॉर्मर काय डबडे कसले हा राज्यमंत्री. हा बाबांच्याकडं एक सही केली की 9 राज्यमंत्री असायचे. त्याला भूगोल माहित नाही, इतिहास माहित नाही. नाना पाटील पंढरपूरला मंदिर बांधलं, काय ते भक्त निवास, तिथनं माणसं नेली आणि टोप्या वाटते ती. तर आता त्या बिचाराची काय आपलीच आहे ती, पण नेली काय आपल्याच पैशांनी नेली. नेल्यानंतर तिथं पत्रकार आले, त्याने वास लागला, तिच्या आईला एकदम 100-200 टोप्या कुठल्या आल्या. तुम्ही कुठलं? हम रेटरे. मग इकडे कसं काय? अतुल बाबाला आहे. गाडी किसकी? गाडी बाबा की. मग मला सांग, म्हणजे त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? म्हणजे आपल्यातल्या माणसाला इथं गंडवून तिथं टोप्या घातल्या, त्यांना गंडवून मुख्यमंत्र्यांना टोपी घातली. आणि मुख्यमंत्री कसे? ते बाबा का बहुत अच्छा काम आहे. त्या बेलदाला माहीतच नाही काय आहे. त्या बैदूल असा आहे त्याला माहीत नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, इतकं गाडवागाडवी हे 3 पत्त्याचा डाव होता का काय मला छटाक फटाक छटाक फटाक, त्याचा धंदाच आहे. म्हणून आपण तुम्हाला आता बाबाचं खरं मार्गदर्शन पाहिजे. पण मला बाबा 2 दिवस चैन पडत नव्हतं. त्याला घरी पैसे मिळेल, ते काही नर्स आहे नर्सर करायला खाऊची आहे. अरे पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री, राज्याचा मुख्यमंत्री, 3 वेळा खासदार, सर्व सभागृहात फिरून आलेला, बिल क्लिंटनची चर्चा करणारा, तुझ्यासारखा काय चिटबाशी चर्चा करीत नाही. म्हणून ज्या गावच्या पोरी त्याच गावच्या बाबळी, आम्ही काय बारशीच नालवी. म्हणून मनोहर भाऊ तुम तो हैच. आणि ही जनता ही विकाऊ नाही. पुन्हा नाही बाबा, अहो त्या अतुल भोसलेचा लई पैशाचा मारा आणि का, म्हणजे ह्यांची प्रसिद्धी काय बघा. या जातीची प्रसिद्धी काय की बेनवाड करण्यात हुशार. आणि बाबांची प्रसिद्धी काय, किती बी बोलू दे बाबाचा विकास. म्हणून आपण सर्वांनी आता बाबाला खरं बोलायचं आहे. मी बंद करतो.
मी आता बोला. म्हणून 5 मिनिटं नाही. आता कसं आहे, आपल्या नेत्यांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे की ज्यांनी खऱ्या अर्थानं, मी शपथ सांगतो, परमेश्वराला आणि मनोहर भाऊलाच पैसे मलकापूरमध्ये किती आले ती माहिती आहे. बाबा 1:30-2 वाजता निघाले वर्षातलं. हळूच बाबा काय जरा ते मलकापूर तू बाबाला माहित आहे ह्याच्यात 2 कोटी आहे ती का 1 कोटी आहे. म्हणजे ज्या माणसानं तुमच्यावर एवढे पैसे दिले त्याच्याशी गद्दारी करू नका, एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे. आणि डॉक्टर अतुल भोसले, डॉक्टर MD काय माहित नाही. तू बाजारा एखादा ऑपरेशन कर तेव्हा तुला डॉक्टर म्हण. अरे हा बहादर पिलानीचा इंजिनियर आहे, अमेरिकेला डिफेन्स मध्ये नोकरीला होते. ते इतर रेटऱ्यात येऊन डोनेशन का डॉक्टर नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, कोणाची कुणी तुलना करू नका. आनंदराव पाटील, आम्हाला वाईट वाटतं. काय बोलावं तुम्ही म्हणला, काही टेका तोंडावर ह्या जातीला त्याशिवाय कळत नाही. मी घरी बसवीत. आता कराडात मोकळं केले, तुम्हाला त्यासाठी जन्म केलाय. तुम्ही शेतकऱ्यासनी मोकळं केलं, तुम्ही कराडकरासनी मोकळं केलं. आता तुम्हाला मोकळं करायचा टाइम आहे. तुम्हाला फक्त जॉकर कंपनीचं बनेलवर ठेवायचं 28 पण सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे, ज्या काँग्रेस पक्षाचा हात आहे, ज्याच्या पाठीमागं देशाची एकता राखण्यासाठी इंदिरा गांधींची झालेली हत्या, देश एकसंघ ठेवण्यासाठी राजीव गांधींची झालेली हत्या, त्या ज्या पक्षाचं चिन्ह आहे हाताचा पंजा, याच्यावर आपण बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा आणि पृथ्वीराज चव्हाणांना ताट मानेने दिल्लीला पाठवूया, एवढीच मी आपल्या त्यांनी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. बरंच काही, मी 2 दिवस दिल्लीला गेलो होतो, पक्षाची बैठक होती. आज सकाळी मी आलो, काही फोन आले, काही कुठं कोणी पेपरची कात्रडं पाठवली, व्हॉट्सअप केलं, काय प्रचार चाललेला इथं. मला प्रचाराची भाषणं ऐकून मला विनोद वाटला, हसू आलं की निवडणूक मलकापूर नगरपालिकेची. तर मलकापूर नगरपालिकेमध्ये काही बोलण्यासारखं काही केलेलंच नाही तर बोलणार काय. मग बाकी मग कुठंतरी विधानसभा, आणखी लोकसभा, कुठं काही बोलायचं चाललं. तर मला आता प्रश्न असा पडला की अर्धा 1 तासापेक्षा कमी वेळ आहे, काय विषय घ्यावे. मलकापूरच्या विकासाची वाटचालीची कहाणी सांगावी, कारण त्याचा मी साक्षीदार आहे. स्वर्गीय भास्कररावजी शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळे, यांच्या विजनमुळे, यांच्या चिकटीमुळे मलकापूर शहराचा ज्या गतीने विकास झालेला आहे. शेवटी जेव्हा एखादं गाव रेव्हेन्यू विलेज म्हणून निर्माण होतं किंवा सरकार त्याला मान्यता देते, तेव्हा त्या काय गावाच्या कुंडलीमध्ये काय लिहिलं नसतं की हे गाव फार मोठं होणार आहे. गाव मोठं होणार आहे की नाही ते तिथल्या नेत्यांच्या कर्तृत्वावर असतं. गाव चांगलं, जर चांगल्या प्रकारे विकसित झालं तर माणसं येतात, आकृष्ट होतात. मलकापूरपेक्षा अनेक मोठी गावं शेजारी आहेत, त्या गावांचा विकास का झाला नाही. मला आठवतंय जेव्हा 1991 साली मी खासदार झालो, निवडणुकीचे आकडे वगैरे लोकसभेनंतर पाहत होतो आम्ही. मला वाटतं मलकापूरची लोकसंख्या 2-1 हजार तरी होते का नाही मला पाहिजे 91 साली. ज्या गतीनं मलकापूरची लोकसंख्या वाढते, महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही गावाची लोकसंख्या इतक्या झपाट्याने वाढलेली नाही. आणि म्हणून मलकापूरच्या ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली, नगरपंचायतीची नगरपालिका झाली. नगरपालिका होऊ नये म्हणून प्रचंड मोठा विरोध केला.
मी मुख्यमंत्र्यांना 3 वेळेला भेटलो, पत्र दिली. तुम्ही स्वतः मान्य केलेलं आहे, नियमात बसते. लोकसंख्या 40,000कडे गेलेली आहे. आम्हाला मलकापूर ही नगरपालिका झाल्यावर जो निधी येणार आहे तो निधी आम्हाला पाहिजे. आज सगळ्या चारी बाजूनी माणसं मलकापूरला राहायला येत आहेत. झपाट्यानं गावात आहे, नागरी सुविधा कमी पडायला लागलेल्या आहेत. मलकापूरला नगरपालिका करा. मुख्यमंत्र्यांनी एका मिनिटात त्यावेळेला मला तोंडी सांगितलं, नियमात बसत तर नक्की करून टाकू. आपण तिथं कोणतरी आडवं आलं आणि मग काय झालं, आम्ही किती पत्र लिहिली, काय झालं तरी मलकापूरची नगरपालिका काही होऊ द्यायची नाही असा या नतद्रष्ट मंडळींनी विडा उचलला. शेवटी मनोहरला उच्च न्यायालयामध्ये जावं लागलं, मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये, राज्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये. सगळे मोठी मोठी मंत्रिपदाची ताकद गावाचा विकास करण्याकरता, गावाला जास्तीत जास्त पैसे आणण्याकरता करण्याच्या ऐवजी गावाचा विकास होऊ नये याकरता या मंडळींनी केला. मगाशी मनोहर रावांनी सांगितलं की मलकापूरची नगरपालिका व्हावी म्हणून एक तरी तुम्ही पत्र दिलंय का कोणा? मी किती पत्र दिले मी दाखवतो. शेवटी उच्च न्यायालयानं न्याय दिला. मलकापूरची नगरपालिका झाली, निवडणूक लागलेली आहे. आता मी मलकापूरच्या विकासाची काय काय कामं झाली त्याचा पाढा वाचून दाखवत नाही. एकच सांगतो की माझे मित्र मॉन्टेक सिंग अहलुवालिया आपल्याला माहिती आहे योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते मी मंत्री असताना, आणि त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर ईश्वर अहलुवालिया या जगप्रसिद्ध नागरी विकासाबद्दलच्या तज्ज्ञ आहेत, जगप्रसिद्ध आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांची आमची भेट व्हायची. त्याला कळलं त्या देशात मलकापूर एक असं गाव आहे ज्या गावानं नागरी विकासाच्या मूलभूत समस्या ग्रामपंचायत असताना केलेल्या आहेत, नगरपंचायत असताना केलेल्या आहेत. त्या स्वतः आल्या, त्यांनी स्वतः इथला सगळा प्रवास पाहिला आणि त्यांनी आपल्या जगप्रसिद्ध नागरीकरणाच्या पुस्तकामध्ये मलकापूरचा खास उल्लेख केलेला आहे. हे कुठंतरी कोपऱ्यात लिहिलेलं पुस्तक नव्हे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं, कारण ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे अर्थतज्ञ आहेत. त्यांच्या पुस्तकामध्ये मलकापूरला स्थान मिळालं आहे. एक अध्याय मलकापूरवर आहे. ते ग्रामीण भागातल्या लोकांनी 24/7 योजना कशी स्वीकारली, मीटर लावण्याकरता कशी परवानगी दिली, विरोध झाला तरी लोकांनी मान्य केली. त्याचं श्रेय भास्कररावांना दिलं पाहिजे. मला जे काही करता आलं मी केलं. झोपडपट्टीमध्ये मीटर द्यायचे ते मी खासदार फंडातले काही पैसे दिले आणि ती योजना एकदा मी राबवली. ग्रामपंचायतीने राबवलेली योजना देशातली पहिली योजना आहे. म्हणूनच मलकापूरला पंतप्रधानांचं बक्षीस मिळतं नेहमी विकासाकरता. आज कितीतरी उपक्रम राबवलेले आहेत. कारण नेतृत्वाची त्या ठिकाणी जर खरी परीक्षा काय असेल तर तुम्ही तुमच्या नेतृत्वाच्या गुणामुळे काय काय करून दाखवलं, किती पैसे आणले, सगळे नियम पैसे आणले, काही डाका घालून चोऱ्या करून कुठं पैसे किंवा डोनेशन, ऍडमिशनचे डोनेशन घेऊन पैसे आणलेले नाही. हे सगळे पैसे नियमाप्रमाणे शासनाचे सर्व नियम व्यवस्थित वापरून ज्या ज्या नव्या शासनाच्या योजना त्या राबवलेल्या आहेत. मला सांगा की महाराष्ट्रामध्ये एक तरी नगरपंचायत आहे का जिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था तिथं झालेली? एक तरी नगरपंचायत आहे का जिथं घनकचऱ्याचा प्रकल्प राबवला जातो? माणसं बघायला येतात तिथे. मुलींच्या शिक्षणाची सोय असेल, मुलगी जन्माला तर त्याकरता प्रियदर्शनी योजना असेल, हे सगळं मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वामुळं, यांच्या दूरदृष्टीमुळं, भास्कररावजींनी दाखवलेल्या मार्गदर्शनामुळं आणि त्यांच्या सहकार्यामुळं. त्यांचे जे सहकारी आहेत ते त्यांना सहकार्य करतात, त्यांच्या हाताला हात घालून काम करतात, पायात पाय घालत नाहीत. त्यांनी हा विकास केलेला आहे. आणि निवडणूक
आज पहिल्यांदाच थेट नगराध्यक्षाची निवड होणार आहे आणि ते एकच त्यांचा माहिती आहे की निवडणुकीमध्ये यश काय येणार नाही. मग आता काय, एखादा नगराध्यक्ष पद जरी मिळालं तरी चालेल आणि मुख्यमंत्र्यांचे तसे आदेश आहेत. तुमच्याकडे बहुमत नसेल, लोकप्रियता नसेल, बहुमत नसेल तर फक्त नगराध्यक्ष काही करून मिळवा, म्हणजे आम्हाला सांगायला होईल की आमचा नगराध्यक्ष झाला. पण नगराध्यक्ष एका बाजूचा आणि सदस्य दुसऱ्या बाजूचे असते तर काय होतं याचं ज्वलंत उदाहरण करण्यात जाऊन बघा. त्यात काही जास्त जाणार नाही. आज काय निवडणुकीचा प्रचार चाललाय, आमचं सरकार येणार आहे मग मी भरपूर पैसे आणणार आहे. अरे तुमचं 5 वर्ष सरकार होतं, तुम्ही तुमच्या गावाला किती पैसे आणले त्याचं जरा दाखवा ना. मलकापूरचं सोडा, मलकापूरचं काय तुम्ही 1 पैसा आणला नाही. खरं म्हणजे दाखवून द्यायला पाहिजे होतं की आमच्याकडे सत्ता आली, आम्ही काय करून दाखवलं आणि मी स्वागत केलं असतं. आम्ही पैसे आणले त्याच्यापेक्षा जास्त पैसे आणायला पाहिजे होते. सत्ता होती, मंत्र्यांच्या भोवती तुम्ही लुडबुड करून काहीतरी काय काय चाललंय मग त्यावर बोलणार नाही. तुम्ही काय काय आणलं, रेठे बुजुर्गला मी कामं दिलेली तुम्ही हाणून पाडली, खरं आहे का नाही. आज कोण कोण आज त्यांच्या बरोबर असणारे विचारा, त्यांच्या घराकडे जाणार रस्त्याकरता मी पैसे दिले होते, ग्रामपंचायतीने ठराव दिले नाही. तर शेवटी रेठे बुजुर्गी माझ्या मतदारसंघातलंच गाव आहे, त्यामुळं विकासाबद्दल बोलायचा काय कोणाला अधिकार नाही. आता मूळ मुद्दा की आमचं सरकार येणार आहे, मग आम्ही कोणतरी मिळणार आहे, एक लाल दिव्याची गाडी, आता आणखी काहीतरी पद. आता हे काय पद आहे माहिती आहे तुम्हाला, दर्जा, आम्हाला काय काय मिळणार आहे म्हणून चाललेलं आहे. मित्रांनो मी 2-3 मिनिटं फक्त आपल्याला सांगणार आहे की या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. मग ती लोकसभेची असो ना तर विधानसभेची असो, या सरकारबद्दल खूप अपेक्षा होत्या आमच्या सगळ्यांच्या. लोकांनी भरभरून मतं दिली, लोकसभा निवडणुकीबद्दल दिली, नरेंद्र मोदींना मतं दिली, स्पष्ट बहुमत दिलं. महाराष्ट्रात देखील जवळजवळ एका हाती सत्ता दिली. आता आमच्या सरकारला नेहमी आघाडी सरकार, मग एका पक्षाचा मुख्यमंत्री, दुसऱ्या पक्षाचा गृहमंत्री, पुन्हा वित्तमंत्री वेगळा, काम करताना बऱ्याच अडचणी येत असतात. मी स्वतः पाहिलेलं. इथं काय नाही, मुख्यमंत्री स्वतः, त्यांच्या गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे, अर्थमंत्रीपद त्यांच्या सहकार्याकडे आहे, सगळी महत्वाची खाती आहेत. खूप अपेक्षा होत्या आमच्या की आता धडाडीनं वेगानं काम होईल. काय झालं महाराष्ट्रामध्ये, पुन्हा सरकार येणार म्हणताय, आम्हाला पद मिळणार, हे सरकार येऊ शकत नाही. आणि महाराष्ट्राचं सरकारचं काम मी दिल्ली सरकारचं सांगतो. आज ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्याकरता सगळे विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे आता 273 खासदार आहेत. मला जास्त वेळ नाही, खरं म्हणजे मलकापूरची निवडणूक आहे, देशाचं बोलणार आहे, पण एकच उत्तर देण्याकरता मी सांगतो, लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 150 देखील जागा येणार नाहीत. म्हणून आज नरेंद्र मोदी यांना बदलायचं काय करायचं, गडकरी तयार झालेले आहेत. अफवा सोडायला सुरुवात झाली की बदल होणार आहे, बदल होणार आहे. बदल व्हावा की न व्हावा, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित जातो, राफेल विमान खरेदीचा जो घोटाळा झालेला आहे, त्या घोटाळ्यामध्ये नरेंद्र मोदींना फक्त एकच जागा आहे, ती म्हणजे तुरुंगातली जागा आहे. आणि मी मोठं पद आहे, मी त्याला अपमान करायचा नाही, मला काय त्याबद्दल बोलायचं नाही, पण आज सुप्रीम कोर्टामध्ये सीबीआयची चौकशी करा म्हणून खटला चालू आहे. कुणी खटला दाखल केलेला आहे? भाजपचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, भाजपचे माजी ज्येष्ठ मंत्री अरुण शौरी यांनी नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक विरोधामध्ये खटला दाखल केलेला आहे की राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये जवळजवळ 36,000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. 36,000 कोटी. आणि त्या प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे. रोज नवे नवे बातम्या येत आहेत. त्यातून हे नरेंद्र मोदी काही बाहेर पडू शकणार नाही. भाजपबद्दल खरं म्हणजे काँग्रेस आणि भाजपची निवडणूक आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण व्हिडिओवर लाच घेताना सापडले, त्यांना राजीनामा द्यावा लागला.
नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष झाले, त्यांच्या पूर्ती उद्योग समूहामध्ये काय झाले, राजीनामा द्यावा लागला. तिसरे अध्यक्ष अमित शहा, सोहराबुद्दीन खून खटल्याचे आरोपी नंबर 1. या आरोपी नंबर 1 ला गुजरातच्या तुरुंगामध्ये 3 महिने घालावे लागले. गुजरातचे माजी गृह राज्यमंत्री, गुजरातच्या उच्च न्यायालयाने तडीपार करून टाकलं. त्या व्यक्ती जर गुजरातमध्ये राहिला तर तिथल्या लोकांना न्याय मिळणार नाही. हे भाजपचे अध्यक्ष, हे सगळे खटले उच्च न्यायालयामध्ये चाललेले आहेत. हरेन पांड्याचा खून खटला असेल, सोहराबुद्दीन आणि कौसंबीचा खून खटला असेल, लोयांचा गूढ मृत्यू असेल, हे सगळे प्रकरण आता कोर्टातनं दाबून ठेवलेले आहेत, पण ती कोर्टातनं बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. या मलकापूरच्या ऐतिहासिक पहिल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मलकापूरचा काय विकास झालेला आहे, मलकापूरला या लोकांनी विकासापासून वंचित ठेवण्याकरता किती विरोध केला, आणि अशा व्यक्तींना आज मलकापूरमध्ये काहीतरी आम्हाला एखादं बद द्या वगैरे मागायची पाळी येते. मला मलकापूरच्या सर्व सुज्ञ मतदारांना विनंती करायची आहे की तुम्ही मला विधानसभेमध्ये मतदान केलं, त्याच्या आधी मला 3 वेळेला लोकसभेमध्ये तुमच्या मताने मी गेलो. तुम्ही मला 1991ला त्यावेळेला स्वर्गीय भास्कररावजी शिंदे होते, जगदाळे तात्या होते, मला आठवते ती निवडणूक. त्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला आशीर्वाद दिला आणि माझी राजकीय कारकीर्द सुरू केली. आणि तिथून मला इथपर्यंत येता आलं. मुख्यमंत्री झाल्यावर मला जो निधी देता आला तो मी मुख्यमंत्रीच्या पदाच्या खुर्चीवर बसलो म्हणून देता आला. गेल्या निवडणुकीमध्ये आम्हाला नाही यश आलं. 15 वर्ष आमची सत्ता होती, लोकांनी प्रयोग करावा म्हणून परत भाजपचा हात धरला. परत भाजपवाले जातीय विष घालवायचा प्रयत्न करून निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतायत. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, युवकांना हाताला काम मिळत नाही. नुसत्या बोगस घोषणा करून तुमचे मतं मिळवले. त्यातल्या आता किती घोषणा पूर्ण झालेल्या आहेत, जाहीरनाम्यातल्या एक एक गोष्टी तर तुम्ही मोजल्या, त्यांनी केलेल्या घोषणा किती पूर्ण झालेल्या आहेत. नुसती घोषणाबाजी, जाहिराती, समारंभ. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करतात, इतर कुठल्याही राज्यापेक्षा जास्त. फसवी कर्जमाफी केली, लोकांच्या हाताला काही लागलं नाही. आणि म्हणून नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची 3 राज्यांमधील सरकार लोकांनी उलटून फेकली आणि काँग्रेसच्या हातात सत्ता दिली. सर्वसामान्य लोकांचं, बहुजनांचं जर काही हित साधायचं असेल तर काँग्रेसच साधू शकते. अनुभवाचे बोल आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मधल्या लोकांनी अनुभव घेतला भाजपच्या सरकारचा, त्यांच्या धोरणाचा अभ्यास केला, त्यांनी लोकांच्या करता काय काय केलं पाहिलं आणि त्यांना फेकून दिलं. त्यांचं सरकार बदलून टाकलं, परिवर्तन करून टाकलं. ते चितवणार आहे. महाराष्ट्र सरकार बदलल्याशिवाय राहणार नाही. आता नरेंद्र मोदी आणि इथले त्यांचे सगळे पाईक धडपडायला लागले, तर शेतकऱ्यांना काहीतरी दिलं पाहिजे. मग कोण म्हणतंय की हेक्टरी 15,000 रुपये द्या प्रत्येक शेतकऱ्याला, कोण म्हणतंय नाही 5 लाख कोटीची कर्जमाफी करा, पण कर्जमाफीला पैसे नाहीत. मग रिझर्व्ह बँके लुटा, रिझर्व्ह बँकेचे लुटून पैसे घेऊन ते वाटा, ते वडले काही माहिती नाही. बिना व्याजाचं कर्ज द्या, आणखी काय काय कल्पना चालल्या. पण आता काय की निवडणुकीच्या पूर्वी घोषणा करणं सोपं आहे. 5 लाखाचे करा, 2 लाखाचे करा, 4 लाखाचे करा. शेतकऱ्याला हेक्टरी 10,000 द्या, 20,000 द्या. काय तुम्हाला काही पूर्णतः करायचं नाही काय? उद्याच्या उद्या काही चेक लिहायचा नाही, उद्याच्या उद्या काही पैसे द्यायचे नाही. मग घोषणा करायला काय बिघडतं? पण मी या ठिकाणी
सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे की सारखं सारखं लोक फसताना तुमच्या योजनेला. 2014ला लोक बळी पडले, पण आता नाही पडणार. आता तुम्ही करून दाखवा. तुमच्याकडे 4 वर्ष होती, 5 वर्ष होती, तुम्ही का नाही केलं असा प्रश्न लोकांना विचारल्याशिवाय राहणार नाही. आमचे युवक बेरोजगार सुशिक्षित फिरतायत, नोकरीच्या आशेने फिरतायत, नोकऱ्या मिळत नाही. आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कोणी जायला तयार नाही. 1,60,000 प्रवेश घेण्याची क्षमता आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फक्त 60,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. 1 लाख इंजिनिअरिंग कॉलेजच्या जागा रिक्त आहेत, कारण इंजिनियर होऊन करणार काय, नोकऱ्या नाहीत. 8 लाख कोटीची गुंतवणूक होईल म्हटले, 30 लाख युवकांना रोजगार मिळेल म्हटले, पण नाही मिळाला. दरवर्षी 2 कोटी रोजगार देतो म्हणून सांगितलं, मिळाला रोजगार? आज एकही घटक, मग शेतकरी असेल, युवक असेल, कारखानदारीमध्ये नोकरी शोधणारा आमचा सुशिक्षित बेरोजगार असेल, किंवा आमचे अल्पसंख्याक असतील, दलित असतील, महिला असतील, अत्याचार चाललेले. आता भाजपला कोणी वाचवू शकणार नाही. कोणी काही भाजपचं नाव घेतलं तर तुम्ही सावध राहा, कारण भाजपच राहत नाही. भाजपचं नेतृत्व आता एकच आहे. तर आजच पुण्याचे बापट, गिरीश बापट यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयानं डाळ घोटाळ्याबद्दल पिक्चर्स पास केलेले, ताशेरे ओढलेले. आम्ही उद्या कोर्टात जाऊ, किंवा आम्ही उद्या सगळे पत्रकार परिषदेत ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी बापट यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहता यांनी प्रचंड मोठा गृहनिर्माणचा घोटाळा केल्याचा राजीनामा घेतला पाहिजे. महाराष्ट्र सरकार प्रचंड भ्रष्ट सरकार आहे. लोक सरकारी प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करायचे चालले. जे इथे चाललेलं आहे तेच मंत्रिमंडळामध्ये चाललेलं आहे. प्रचंड मोठी ही काळी माया गोळा करून आज तुमचा स्वाभिमान विकत घ्यायला माणसं पुढे आली. आणि म्हणून मला आपल्याला एवढीच कळकळीची विनंती करायची की दिल्लीचं सरकार येणार नाही, महाराष्ट्रात सरकार येणार नाही, भाजपवाली आता तुम्हाला कुठे दिसणार पण नाही, काँग्रेसचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात आपण मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मानखटावचे लोकप्रिय आमदार सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ हे आपलं मार्गदर्शन करतील. आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलोय आणि बाबांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केले. आणि इथे येत असताना माझ्या डोक्यात मनोहर भाऊ मगाचपासून निवडणुकीच्या प्रचाराला जायचंय म्हणल्यावर माझ्या डोक्यात काय विचार चालू होते. आणि ते विचार करत असताना मला 5 वर्षापूर्वीचं निवडणुकीचं चित्र माझ्या डोळ्यासमोर येते. आणि 5 वर्षापूर्वी जी माणसं या स्टेजवर बसून आमच्या मनोहर भाऊचं एवढं मोठं कौतुक करत होते, पृथ्वीराज बाबांचं एवढं मोठं कौतुक करत होते, आणि या शहराला, या राज्याला पृथ्वीराज बाबांच्या शिवाय पर्याय नाही अशा पद्धतीचं भाषा जी लोक करत होती, तीच लोक आज या निवडणुकीच्या अनुषंगानं समोर पॅनल टाकून उभी आहेत. आणि मी बघतोय मगाचपासून इथं येत असताना मी खूप माहिती पण घेतली, आणि इथं आल्यावर लोकांची संख्याही समोर आहे. सभा इथं आहे, पण सभेच्या बाजूने सभेच्या तिप्पट माणसं आहेत. मनोहर भाऊ, बाबांना या निवडणुकीत आणून प्रचार करायला लावायची आवश्यकताच नाही.
आणि समोरनं बोलत असताना एवढ्या उन्मादपणे मी काल एक भाषण बघितलं युट्यूबला. मला माहिती नाही एवढी कशाची पैसा सगळ्याकडे असतो, सत्ता सगळ्याकडे असते, पण ते असल्यावर त्याची किती असावी काय याला काही मर्यादा असतात. पृथ्वीराज बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 5 वर्ष होते, 4.5 वर्ष होते. मला वाटतं 4.25 वर्ष बाबा जेव्हा मुख्यमंत्री होते त्यातले 4 वर्ष हे गाडीत होते. आणि राहिलेल्या कालखंडात समोर उभा राहून निवडणूक लढले. आणि बाबांचा ही किंमत कोणाची यांची नाही आहे, यांची किंमत नाही आहे. बाबांच्या विरोधात इथं काम करताय म्हणून आपल्याला तिथं विचारलं नाही तर कोण चौकशी सुद्धा आपली करायचं नाही. त्या बाबांच्यावर बोलत असताना काय मर्यादा असाव्यात. आपण काय बोलावं. मी भाषण बघत असताना बघितलं की म्हणे मी सकाळपासून विकासाच्या कामांची चाळण करत होतो आणि एवढ्या सगळ्या विकासाच्या कामाची चाळण केल्यावर एकच काम सापडलं. रेटरे बुद्रुक मध्ये 24/7 ची पाणी योजना केली म्हणे आणि त्याच्यात मीटर बसवली. मीटर आता मीटर बसवायला मनोज भाऊने अख्ख्या देशाला शिकवलंय. ते इथं येऊन आता मीटरचं काम सांगायला लागलं. या सगळ्या गोष्टी आपल्याच्या समोर बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आणि आता मनोज भाऊनी संधी दिली तर भाऊ शेवटच्या भाषणाला येईन तेव्हा राहिलेलं सगळं आपण बघू. पण आज या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन, या राज्याचा, या शहराचा, या गावाचा स्वाभिमान आदरणीय पृथ्वीराज बाबा आहेत. आणि या स्वाभिमानाला हात घालायला कोण आलं तर त्याला सोडायचं नाही एवढं लक्षात असू द्या. एक भूमिका घेऊन काम करतो. राज्यानं बाबांचं विकासाचं काम बघितलंय, त्यांचं नेतृत्व बघितलंय. मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा बाबांनी आता भाषण केलं किंवा या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा बाबा गेले असतील ती नम्रता. काही एखादा तर गुण 4 वर्ष गाडीत बसल्यावर घ्यायचा होता ना. या निवडणुका होत राहतील, बाकी सगळं होत राहील. पण मनोहर भाऊनी या गावाचा केलेला विकास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. घड्याळ माझ्या हातात आहे आणि घड्याळवाले बी इथंच आहेत. तेव्हा अडचण असायची काही कारण नाही. तसं राजा भाऊ माझं काही फार शक्य नाही. पण इथं आपण सगळेजण इथं एकत्र आलोय तेव्हा मी एवढंच सांगेन आपल्याला, या शहराचा विकास आजपर्यंत मनोहर भाऊंनी मनापासून केला आहे आणि याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. शहरातला प्रत्येक नागरिक साक्षीदार आहे. आणि मनोहर भाऊंना मत देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यांच्या पॅनलला मत देणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि कर्तव्याच्या भावनेतून आपण हे करावं ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आपण हाताचं चिन्ह घेऊन लढतोय. हाताच्या चिन्हावरच्या समोरचं बटन आपण दाबा आणि काय आलेल्याला घरी बसवा. तेव्हा आपण ती भूमिका घ्या एवढंच आजच्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या सभेसाठी आपण सर्वजणच उपस्थित राहिला त्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि ही सभा संपन्न झाली असे या ठिकाणी जाहीर करतो. मलकापूर नगर परिषदेची निवडणूक येत्या 27 जानेवारी रोजी होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस व भाजपशी समोरासमोर लढत होत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या झालेल्या सभेला हजारो मतदारांची उपस्थिती होती.
पुन्हा चांगल्या कामाच्या पाठीशी उभे राहूया, मलकापूरच्या विकासाला साथ देऊया, अशी साथ या सभेच्या माध्यमातून मतदारांना घालण्यात आले आहे. YZ इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अविनंत जाधवसह संतोष वायदंडे, नितीन ढापरे, मलकापूर, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.